पहिले तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ स्किल ग्रीड या इनिशिएटिव्हला टीम जेबरला दिलात. मित्रांनो, शरोरी मॅडम ह्या MD आहेत आयुर्वेदामध्ये आणि MA आहेत संस्कृतमध्ये. तसेच त्या सर्टिफिकेशन इन एक्सरसाइज सायन्स प्लस न्यूट्रिशन कन्सल्टंट आहेत आणि पॉवर लिफ्टिंग कोच आहेत. त्यांच्या अचिव्हमेंट सांगायच्या म्हणलं तर सलग 4 वेळा गोल्ड मेडल मिळालेलं आहे पॉवर लिफ्टिंग मध्ये. प्लस त्यांनी सलग 4 वेळा स्ट्रॉंगेस्ट वुमेन इन महाराष्ट्राचा टायटल जिंकलेला आहे. एवढंच नाही तर त्या एक आई आहेत. ते K11च्या व्हिजिटिंग फॅकल्टी पण आहेत. शर्वी मॅडम, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. सो असे काही भरपूर मोठे अचिव्हमेंट्स त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे आज त्यांनी आपल्याला काहीतरी शिकवायचं मनावर घेतलंय. मला आयुर्वेद हा खरं तसा मोठा विषय आहे, पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण इथे कव्हर करायचा प्रयत्न केलाय. माझे पण अगेन मी काही प्रश्नावली जे नेहमी मी काढून ठेवत असतो, अशी प्रश्नावली मी काढली. तर 1 बाय 1 आपण त्यांच्याकडे जाणार आणि त्यांना विचारणार आणि त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे मला, असं मलाही वाटतं. तुम्हालाही वाटत असेल तर पूर्ण सेशन कुठे जाऊ नका, नीट ऐकत राहा. ओके शर्वी मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की जसं आम्हाला माहितीये की शिक्षण हे फार महत्वाचं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि आई वडिलांनाही वाटते की आपल्या मुलांनी शिकून फार मोठं व्हावं, नाव करावं, है ना. तुमचा जो अभ्यास आहे आयुर्वेदात, जो गाढा अभ्यास आहे, तो अभ्यास असताना तुम्ही फिटनेस कडे वळालात की आयुर्वेद आणि फिटनेस कनेक्शन कसं? कसं आहे, माझी आई जी आहे ती पहिल्यापासूनच तिला व्यायामाचं वेड आहे, पण तिला तिचं हॉस्पिटल सांभाळताना वेळ मिळत नव्हता हे सगळं करायला. तर व्यायाम करायचा असतो हे माहिती होतं मला, पण योगासनं करायची, सूर्यनमस्कार घालायचे, फार तर दोरीच्या उड्या मारायच्या, चालायला जायचं वगैरे, राईट. इथपर्यंतच ते लिमिटेड होतं. माझा धाकटा मुलगा 7 वर्षाचा झाल्यावर पूर्ण वेळ शाळा त्याची चालू झाली. तेव्हा नवऱ्याने सांगितलं मला की चल आता तू माझ्यावर जिमला, घरी काही बसू नको. राईट. तर मी त्यांना म्हटलं की ते पैसे देऊन मी नाही येणार म्हटलं व्यायाम करायला. आणि म्हणलं आयुर्वेदात तसंही शाखा व्यायाम करायला नाही सांगितलंय, ते मशीननी वगैरे व्यायाम काय मी करणार नाही. पण चेंज म्हणून मग मी जायला लागले त्यांच्या बरोबर. आणि जिम असते, वजन उचलायची असतात, तिथे जाऊन वेगळ्या पद्धतीने खायचं असतं म्हणजे ताकद येते अंगात. हे सगळं मला नवीन कळलं साधारणतः मी 34 वर्षाची असताना. तर बोलता बोलता मी आईला म्हटलं, आई जरा उशीरच झाला नाही का. मग आई हसली माझी आणि म्हणाली की तू जर असं म्हणत असशील तर मग मी काय म्हणायला पाहिजे. राईट. आणि रेस्ट इज हिस्ट्री. एशियन चॅम्पियन झाली आहे ती आता. हो. त्याच्यामुळे तिचं जे वेड आहे की नाही ते पुढे कंटिन्यू, म्हणजे पहिल्या पिढीच्या जो यत्न असतो त्याचा पुढच्या पिढीला लाभ होतो की नाही, त्याच्यापैकी प्रॅक्टिकली झालेला हा लाभ आहे. ओके. साधारणतः तुम्ही एक्सरसाइज, जसं तुम्ही म्हणलात की पैसे देऊन जिमला जायचं नाही, या थॉट जो तुमचा होता जो तेव्हा बदलला आणि तुम्ही जिमला जायला चालू केलं, तर तो आणि आजचा पर्यंत जर टाइम फेस बघितला तर किती वर्षापूर्वीचा किस्सा आहे तो? साधारणतः जिमला मी 34व्या वर्षी. तू माझं वय विचारतोयस का? नाही, ते किती वर्ष झाली तुम्ही पॉवर लिफ्टिंग या क्षेत्रात आहात, असा माझा प्रश्न आहे. पॉवर लिफ्टिंग म्हणजे जिमला सुरुवातीला मी गेले ना तेव्हा योगाची आणि झुंबाची जी बॅच असते की नाही ती करायची, असं होतं माझं. कारण पूर्वी भरतनाट्यम करायचे मी, त्याच्यामुळे नाचायला तसंही पोरींना आवडत असतं, तसंच मलाही आवडतं. त्याच्यामुळे ते बॉलिवूड डान्स आणि झुंबाच्या बॅच करायचे. स्पिनिंग, कार्डिओ, किक बॉक्सिंग, ट्रेकिंग, आमचा एन्ड्युरन्सचा छान ग्रुप होतं, ते सगळं करायचो आम्ही. साधारणतः 1 वर्षभर हे सगळं केलं मी प्रकार. सायकल चालवायची. तेजस बिलावरे बरोबर आम्ही पुण्यातून गोव्याला सायकलवर गेलो होतो. आणि हे सगळे स्टंट म्हणजे माझे करून झाले. 2017ला ऍक्सिडेंटली पॉवर लिफ्टिंग खेळले मी. तो माझं पहिलं वर्ष होतं की जेव्हा वेट ट्रेनिंग सिरियसली चालू केलं मी. ओके. म्हणजे 2017, 18, 19 आणि 20. अच्छा, हे 4थं वर्ष आहे. हे 4थं वर्ष आहे. पण गेले 2 महिने कसे गेलेत ते तुला माहितीये. काय म्हणतात त्याला, उतार आणि चढाव जेवढे बघितलेत की नाही मी, तेवढे माझ्या आईच्या व्यतिरिक्त इथे कोणी असेल बघितलेलं असं काही वाटत नाहीये मला, फॉर्च्युनेटली. चालेल. तर त्यामुळे मी म्हणत होतो की ते जे उतार चढाव असतात त्या उतारामध्ये, उतार तर सगळ्यांच्याच लाईफ मध्ये आहेत, पण
जो चढाव जेव्हा मिळतो तेव्हा तुम्ही जशी ग्रीप त्याच्यावर पकडायचा प्रयत्न करता, त्याच्यावर मे बी तुमच्या पुढच्या जर्नी तुमची पुढची डिपेंड असते असं मला वाटतं. ओके. नाही ते तर आहेच आहे. त्यामुळे कोणी होप सोडून, मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की कोण कुठल्या कंडिशन मध्ये असेल, मान्य आहे की तो सध्या स्ट्रगलिंग फेज मध्ये असेल किंवा वॉट एव्हर तो त्याच्या लाईफचा क्रुशियल फेज एक्सपिरियन्स करत असेल, पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं सोडून गप बसावं. त्यांनी तो म्हणता ना की आशेचा किरण तो प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येतो, तो फक्त तुम्ही जाणून घ्या आणि त्याचा योग्य तो वापर करा. इथे प्रश्न दिसला मला, आयुर्वेदामध्ये फूड हे मेडिसिन म्हणून प्रिस्क्राईब केलंय का, केलं जातं का? आदित्य बर्वे यांनी प्रश्न विचारलेला आहे. घेऊया का उत्तर त्याचं? हो, घेऊ शकता तुम्ही प्लीज. आता कसं आहे माहितीये का, 5 ते 7,000 वर्षापूर्वीपासूनच कंपायलेशन आहे आयुर्वेद म्हणजे. आमच्याकडे त्याला सर्व दर्शन संग्रह म्हणतात. म्हणजे आजूबाजूच्या शास्त्रांमध्ये जे काही उपयोगी आहे की नाही त्याचं सगळ्याच जुन्यापासूनच सगळं संकलन त्यात केलेलं आहे. तर अगदी नाही मांस समम किंचित अन्य देह बृहत्वकृत पासून ते आहार संभवम वस्तूपर्यंत, म्हणजे जीवाची उत्पत्ती पासनं, वाढीपासनं पोषणापर्यंत आणि रोगांच्या उत्पत्तीपर्यंत सगळं आहारातून होतं असं आयुर्वेदात सांगितलंय. आता प्रसंगोचित त्यातले श्लोक घ्यायचे असतात ना, त्यावेळेला त्याला योजक म्हणतात की कुठली गोष्ट कुठे अप्लाय झाली पाहिजे. म्हणजे मांस वर्ग सांगितलाय तसाच मध्य वर्ग पण सांगितलाय आयुर्वेदामध्ये. सगळ्याच पद्धतीच्या आहाराचं वर्णन केलेलं आहे. मग डिसीज नुसार आहार ज्या वेळेला प्रिस्क्राईब केला जातो की नाही, माझं एमडी जे आहे ते स्वस्थवृत्त विषयातलं आहे. म्हणजे काय, प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन, योग, नॅचरोपॅथी, आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन या सगळ्याच्या मधलं माणसाने आजारी पडू नये म्हणून काय करायला पाहिजे त्याचं पहिलं 5 वर्षाचं बीएमएस झाल्यावर पुढची 3-3.5 वर्ष मी तेच शिकले डेफ्ट मध्ये. तर प्रॉब्लेम असा आहे की सगळं सांगून ठेवलंय, सगळं, पण ते अप्लाय कुठे करायला पाहिजे हे प्रॅक्टिकली जेव्हा केसेस बघतो माणूस आणि स्वतः इम्प्लिमेंट करतो त्यावेळेला ठरतं. म्हणजे कसं की आमच्याकडे स्किन डिसीज असलं तर सांगतात मासे खाऊ नका. आता एखादा व्यायाम करणारा माणूस असतो जो अंडी आणि मटण खात नसतो पण फक्त मासेच खात असतो, आणि त्या व्यायाम करणाऱ्या माणसाला तू मासे पण खाऊ नको सांगितलं की तो भाजी पोळी वरण भात खातो का, तर माझ्या आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलंय मासे नाही खायचे. तर मग अशा वेळेला तुम्हाला प्रॅक्टिकली काय एक्सपेक्ट आहे आणि आयुर्वेदात काय सांगितलंय हे दोन्हीची सांगड घालणं जे आहे ना ते शिकण्यामध्ये, म्हणजे ही 4 वर्ष जसं मी पॉवर लिफ्टिंग केलं तसं जे काही आयुर्वेदात सांगितलंय ते माझ्या पद्धतीने मला कसं वापरता येईल, म्हणजे सगळे ग्रंथ परत उघडून बघण्याची जी प्रक्रिया आहे की नाही ती चालू झाली. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे डाएट किंवा न्यूट्रिशन प्रिस्क्रिप्शन आयुर्वेदात शिकवलं जातं. सेकंड इयरला जो पेपर असतो स्वस्थवृत्ताचा युजीला, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की म्हणजे केसेस घेऊन त्याच्यावर डाएट द्यायचं काम जे आहे ते स्वस्थवृत्ताची ओपीडी पण असते आमच्या हॉस्पिटलला. त्याच्यामुळे ते सगळं कागदोपत्री जे आहे की नाही ते प्रॅक्टिकली वापरण्याची वेळ येते त्यावेळेला केस सिनेरिओ काय आहे, त्याच्या प्रायोरिटीज काय आहे, हेल्थ आहे का फिटनेस आहे, हे सगळं मॅटर करतं. पण आयुर्वेदामध्ये डाएट प्रिस्क्रिप्शन असतं. आहे आयुर्वेदात. आतापर्यंत आपल्या माझ्या पुढे तर अशी इमेज होती काही वर्षांपूर्वी की आयुर्वेद हे नॉनव्हेज किंवा मांसाहाराला नाही म्हणतं, तर तसं नाहीये. ते प्रत्येक केसवर डिपेंड असतं. ओके. इथे अजून एक प्रश्न आलाय, तेजस्विनी पाटणकर विचारतायत, मॅम कोणता प्राणी हा मांसाहारासाठी युजफुल आहे आणि कोणता नाही, हे आयुर्वेद कसं डिसाइड करतं? आता कसं आहे माहितीये का, उपचारशास्त्र आणि लाईफस्टाईल सायन्स असं दोन्ही पद्धतीने आयुर्वेदाचा उपयोग आहे. तर बैलाचा अंडकोश पासून मगरीच्या मगजापर्यंत सगळ्या गोष्टींचा उपचारासाठीचा म्हणजे गोमांसाचा सुद्धा उपयोग दिलेला आहे आयुर्वेदामध्ये. म्हणजे राजयक्ष्म्याचा जर पेशंट असेल तर त्याला शेळीचं मांस खायला सांगितलेलं आहे. तर खरं तर शाकाहार किंवा मांसाहार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आयुर्वेदामध्ये रस, रक्त, मांस, मेध, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू आहेत. त्याच्यातला रस धातू जो आहे तो आहार चावल्यानंतर जो असतो आहार रस
त्याच्यापासून शरीराचा रस निर्माण होतो आणि त्याचा उपधातू दूध आहे. त्याच्यामुळे दूध आणि आहार रस म्हणजे वनस्पतींचा रस हे सगळं व्हेजिटेरियन समजलं जातं आणि रक्तापासून शुक्रापर्यंत पुढचे सगळ्या गोष्टी नॉन व्हेजिटेरियन समजल्या जातात. त्याच्यामुळे आयडियली पाहायला गेलं तर कुठल्याही प्राण्याचा प्रत्येक अवयव जो आहे त्याच्यातून शरीरामध्ये काही ना काहीतरी उत्पन्न होतं ही फॅक्ट आहे. म्हणजे मांस ज्याला आपण मीट म्हणतो ते मीट, त्याच्यानंतर अॅनिमल फॅट, त्याच्यानंतर बोन्स, त्याच्यामधले असलेली मज्जा पासून ऍक्च्युअल हाडं पर्यंत, म्हणजे अन्न वाया जाऊ देऊ नये म्हणतो की नाही आपण, ते त्यात असावं कदाचित. प्रत्येक प्राण्याच्या केसापासनं पायाच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीचा उपयोग जो आहे तो दिलेला आहे. आणि एक गोष्ट जर मी सांगितली ना की हा प्राणी जो आहे हा चांगला आहे, तर लोक काय करतात, एक्सटिंक्ट करून टाकतात त्या प्राण्याला. त्याच्यामुळे जे काही हलणारं मिळतंय ते खायला सुरुवात करा, बाकी काही नाही. कुठलंही एक चांगलं असं काही धरू नका. नाही, सगळे एक्सपिरियन्स करा असं तुमचं म्हणणं आहे. ओके. चैतन्याचा प्रश्न आहे, आयुर्वेद अभ्यासासाठी काही रेफरन्सेस, स्टडी बुकची माहिती आम्हाला देता येईल का? तर कसं आहे माहिती का, ज्याच्याकडे सदसद विवेक आहे की नाही, म्हणजे आता मी ज्ञानप्रबोधिनीत होते 7वी 8वी 9वी 10वी निगडी ज्ञानप्रबोधिनीत. त्याच्यामुळे आम्हाला भगवद्गीता जी आहे ती पाठ करायला कंपल्सरी होतं. आता खूप फॉर्च्युनेट समजते मी की तिथूनच मला ओळख व्हायला सुरुवात झाली. प्रॉब्लेम असा आहे, मी कुठलंही बुक जर तुम्हाला सांगितलं, समजा वाघभट जो आहे बेसिक ग्रंथ अगदी आयुर्वेदाचा समजला जातो, तर त्यात स्त्रीला चपलेसारखं वागवावं पासून हस्तिदंतची मशी हातावर लावली तर केस येतात पर्यंत अनेक गैरसमज पण आहेत. कारण की मधला जो काळ आहे संस्करणांचा, जसा मनु स्मृतीवर झाला किंवा सगळ्याच आपल्या वेदांत तत्वज्ञानावर झाला, तीच घुसडपट्टी आयुर्वेदात पण झालेली आहे. तर लोक काय होतात, भक्त होतात, स्टुडंट राहत नाहीत सायन्सचे. त्याच्यामुळे आयुर्वेदाचं कुठलंही पुस्तक तुम्ही जर तोंड ओळखीचं घ्याल ना, तर त्याच्यात थातूर मातूर चर्चा पण असते आणि खरं नॉलेज पण असतं. तर वाघभटाच अष्टांग हृदय नावाचा जो ग्रंथ आहे की नाही, तो अगदी सोप्पा आहे. 2 ओळीचा श्लोक असतो वर आणि खाली मराठीत भाषांतर असतं त्याचं. ते तर चैतन्य अष्टांग हृदय हा या पुस्तकाला नक्कीच तू मे बी ते आपल्या अपबळवंत चौकात मिळेल. अपबळवंत चौकात मिळेल. स्पेसिफिक अँड्रोजन रिसेप्टर मॉलिक्युल्स ला काही आयुर्वेद सुटसुटीत आहे का, और इवन एक्झोजेनस टेस्टोस्टेरॉन ला? की आयुर्वेदाचा उपयोग ताकद वाढवण्यासाठी ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला बरेचदा वाजीकरण औषधं अपेक्षित असतात म्हणणाऱ्याला. म्हणजे काय, तर शुक्र धातूची वृद्धी आणि घोड्याप्रमाणे मैथुन सामर्थ्य प्राप्त होणं, या 2 गोष्टींचा उल्लेख आयुर्वेदामध्ये, वेगळी ब्रांचच आयुर्वेदाची वाजीकरण शास्त्र म्हणून. त्यात शिलाजीत पासून, वराहकंदापासून, अश्वगंधेपासून अगदी तांदळाची मूद जी असते आपण खीर करतो तिथपर्यंत अगदी सगळ्या गोष्टी रेसिपीज दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्त्री हे सगळ्यात जास्त वाजीकर औषध सांगितलेलं आहे. आता प्रॉब्लेम कसा होतो, याचा संबंध लोक ताकदीशी लावतात आणि सगळी औषधं जी आहेत ती अँड्रोजन रिसेप्टरवर काम करतील का अशा पद्धतीने विचार करतात. तर आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती खूप, तसं पाहायला गेलं तर कॉम्प्लिकेटेड पद्धतीने त्यांचं कार्य जे आहे ते एक्सप्लेन करायला लागतं. जशी आर्टिफिशियल अँड्रोजेनिक रिसेप्टर्स असतात, टेस्टोस्टेरॉनची डेरिव्हेटिव्ह जी असतात, आत्ताच सांगते मी, हा डिस्क्लेमर आहे, कोणीही त्याच्या नादी लागू नका. कारण प्रायोरिटीज हाय लेवलचे असणारे जे लोक असतात ते खूप मूठभर असतात. त्यांना आयुष्य एकदाच जगायचंय आणि ते उधळून टाकायचंय पाहिजे तसं दिसण्यासाठी, एवढं त्यांचं एम असतं. आणि अगदी 20-25 वर्षाची पोरं सुद्धा सायकल मिळेल का म्हणून जेव्हा विचारतात त्यावेळेला ते प्रॉब्लेमॅटिक असतं. पण कसं आहे की समजा एखादा प्लेअर आहे आणि त्याला अंगावर सूज येते, तर त्याने पुनर्नवा घेतली, आयुर्वेदिक औषध जे आहे ते, तर त्याच्यासाठी ते सूज उतरवण्याचं काम करतं आणि तो म्हणतो की अरे मला चांगला उपयोग झाला बरं का त्याचा. तसंच एखादा माणूस असतो ज्याला ऍसिडिटी खूप होत असते, तो सूतशेखर घेतो किंवा कामधुधा घेतो आणि त्याला बरं वाटतं. तर कोणासाठी कोणती गोष्ट लागू पडणार आहे हे त्याचं शरीर ठरवतं. त्याच्यामुळे मेथ्याचं बी असेल
किंवा गोक्षूर ज्याला ट्रिबलस टेरेस्ट्रिस म्हणतात, किंवा विथानिया सॉम्निफेरा आहे, अश्वगंधा, या सगळ्या गोष्टींचे उपयोग आहेत. मी तुला छाती ठोकपणे सांगू शकते, माझ्या मुलांनी अगदी खूप कमी वेळा अँटीबायोटिक घेतलंय. अगदी ज्या वेळेला गरज पडेल, लहान होती, खूप सर्दी खोकला थांबत नव्हता, व्हायरल फीवर होता, त्यावेळेला तर त्याचा काहीच उपयोग नसतो. पण आयुर्वेदावर वाढलेली आहेत माझी पोरं सुद्धा, आणि मलाही औषधांची गरज लागते ना, त्यावेळेला ॲलोपॅथीची मेडिसिन्स मी घेत नाही. पण मला जर विचारशील तू की ताकद वाढवण्यासाठी मी काय करते, तर साधारणतः माझे फोटो आज टाकले होतेस बघ तू स्टोरीला, पोस्ट मध्ये कुठे टाकले होते. हो. तर ते फोटोशूट जेव्हा मी केलं होतं, तेव्हा साधारणतः 1.5 ते 2 वर्ष मी 1 मील अ डे ला होते, प्लस वेट ट्रेनिंग. त्याच्यामुळे त्याच्या बरोबर जर मला काही प्रॉब्लेम असेल ना, की थोडस मसल पेन होते बाबा, तर मसाज घ्यायचा, बस्ती घ्यायचा, किंवा रोज अंगाला तेल लावून आंघोळ करायची, किंवा आपली जी औषधं आहेत आयुर्वेदिक पेन रिलीफ साठी वापरली जाणार आहे ती वापरायची. अगदी झोप येत नाही असं मला काही होत नाही, मी कुंभकर्णाच्या राशीची आहे. पण अश्वगंधा जी आहे, गोक्षूर, शतावरी, ही रसायन औषधं म्हटली जातात. त्याच्यामुळे उचित वेळेला उचित ठिकाणी त्यांचा वापर करायला काहीच हरकत नाहीये. पण त्याचा मिसयूज होतो बरेचदा. शिलाजिताची पुडी म्हणून देतात आणि 10,000 रुपये, 1,00,000 रुपये वाटेल ते घेतात. अशा पद्धतीने फसवणूक झालेले मी बरेच लोक बघितलेत, की जे गुप्त आयुर्वेद औषध म्हणून देतात. तर तसं काही करू नये. तो वेगळाच त्रास आहे. ओके. पुढचा प्रश्न असा आहे, सत्यजित महाजन यांनी विचारलाय की आयुर्वेदामध्ये भुकटी म्हणजे पावडर सोबत हनी का दिलं जातं? कारण का पावडरची टेस्ट चांगली नसते म्हणून दिलं जातं का, असा त्याचा प्रश्न आहे. नाही. आयुर्वेदामध्ये अनुपान ही कल्पना आहे. अनुपान म्हणजे एखादं औषध जे आहे ते शरीरामध्ये जाऊन कॅरी होण्यासाठी काही त्याच्या बरोबर व्हेइकल दिलं जातं. तर आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे विष आहेत ना, त्याचा पण उपयोग केलेला आहे औषध म्हणून. तर आपल्याकडे मध आहे, साखर आहे, आल्याचा रस आहे, तुळशीचा काढा आहे, अनुपान म्हणून अशा बऱ्याच गोष्टी वापरल्या जातात. तांदळाचं धुवण असतं ना, तांदूळ धुतलेलं पाणी, ते सुद्धा वापरतात. तर ह्या 100 गोष्टी वापरल्या जातात. ते चांगलं आहे असं कळलं ना, की लोक त्याचा पोत्याने वापर करायला लागतात. म्हणजे तुम्हाला प्रचंड सर्दी खोकला झालाय म्हणून साखर असलेलं सीतफलादी चूर्ण मधामधून खायला दिलं, तर ते औषध आहे, तो आहाराचा भाग नाहीये. ओके. त्याच्यामुळे किंवा ज्या क्वांटिटीमध्ये दिलं जातं तेव्हा आणि घाण लागतं औषध म्हणून तर गोड खायचं असं अजिबात नाहीये. कारण आयुर्वेद सांगतो सगळे रोग जे आहेत ना, ते मधुर रसाच्या अतिसेवनाने होतात. म्हणून जो कटू तिक्त रस असतो की नाही, कडू आणि तिखट, त्या रसाची औषधं द्यावी लागतात. तुमचा आहारच जर सर्वरसात्मक असेल तर तुम्हाला कडू औषधं खाण्याची वेळ येत नाही. ओके, मस्त. सत्यजित, आयोग तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. सपनाचा एक प्रश्न आहे की ती म्हणते की जर फिश खात नसेल तरी पण स्किन डिसीज होत असेल तर कुठल्या कारणात, कुठल्या खाण्यामुळे होतो स्किन डिसीज, असा तिचा प्रश्न. आता कसं आहे माहिती का, मी मगाशी जे 7 धातू सांगितले त्याचं सार म्हणजे तुमची त्वचा असते. म्हणजे कसं दुधावर साय येते की नाही, जशी लोण्याचा गोळा असतो तो आईला, आजीला, आपल्यालाही प्रिय असतो, मला जाऊन लगेच खावं लागेल, पाणी सुटतंय. तसा तुमच्या पूर्ण बॉडीचा इसेन्स असतो तो. आणि जसं बाकीच्या सगळ्या डिसीजेस मध्ये एखादा वैगुण्य म्हणतात त्याला आयुर्वेदात, की ती तुमची जागा वीक असते, त्याच्यामुळे डिसीज मॅनिफेस्ट होताना नेहमी तिथे होतो. तर आहाराच्या पथ्यांबरोबर बाहेरून लावायची औषधं, पोटात घ्यायची औषधं, आवश्यक असेल तर पंचकर्म, हे सगळं करावंच लागतं डिसीज असेल तर. त्याच्यामुळे फक्त मासे खाणं हे एकच, तेच सांगते मी, जनरलाइज करण्यासारखी एक पण गोष्ट आयुर्वेदात नाहीये. बेसिक काही गोष्टी आहेत ज्या जनरलाइज होतात, की जसं रात्रीचं दही खाऊ नये किंवा विरोधांना जे आहेत एकत्र खाऊ नये. पण प्रत्येक गोष्ट सगळ्यांना लागू, कितीतरी व्हेजिटेरियन लोकांना स्किन डिसीज असतातच की. तो एक वेगळाच टॉपिक आहे. म्हणजे आपल्याला 24 तासही पुरणार नाहीत असे विषय. 24 वेळा इन्स्टा लाईव्ह करावं लागेल असो. निखिलचा एक प्रश्न आहे की नॅचरल फूड इंटेक आणि प्रोटीन पावडर, विच वन इज गुड, प्लीज सजेस्ट. हा नव्हता वाटतं आपला सेशन झालं तेव्हा. नाही, मे बी नाही. हा मे बी इन्स्टाला पहिल्यांदा. अच्छा, मागाशी आता थोड्या ऐक आता तुला केस सिनेरिओ सांगते मी.
की आता माझे काही पेशंट्स इतके शहाणे आहेत. परवाच एका मुलीचा फोन आला होता, तिच्या भावाला तिने किडनी डोनेट केली आहे. 5 फूट 1 इंच तिची उंची आहे आणि वजन मात्र 75 किलो तिचं झालं होतं, सगळ्या नंतरची बेड रेस्ट आणि हे सगळं मिळून. मग तिने व्यवस्थित न्यूट्रिशन घेऊन तिचं वजन आता 65 वर आणलंय. ती एका किडनीवर असल्यामुळे तिला बऱ्याच लोकांनी बऱ्याच भीती घातल्या होत्या की प्रोटीन खायला नको पाहिजे आणि अजून असंच बरंच काय काय. तर तिला ह्या सगळ्या गडबडीमध्ये सुद्धा चिकन, मटन आणि अंडी मिळतात किंवा पनीरही मिळतंय आणि ती ते सगळं करतीये. पण त्याच्याच उलट आता परवाच एका जणांनी सांगितलं की आमच्या इथे सगळी दुकानं बंद आहेत आणि काहीच मिळत नाही. तर मग प्रोटीन पावडर ही जी आहे ना, हे इमर्जन्सी फूड सप्लिमेंट आहे. रिअल फूडच तुम्हाला खायला मिळत नाहीये तर तुम्ही ते वापरू शकता. मी सांगते अगदी कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स खेळणाऱ्या माणसालाही खरं अन्न खात असेल तर प्रोटीन सप्लिमेंटची गरज नसते. कितीतरी लोक मी पाहिलेत हौशी व्यायाम करणार आहेत आणि दिवसाला 3-3, 4-4 स्कूप खातात. हे चुकीचं आहे. तुम्ही रिअल फूड खायला पाहिजे. असं म्हटलं की मयूर मला म्हणतो, मॅडम तुम्ही माझं दुकान बंद करवणार. अरे दुकान बंद होत नसतात. चांगल्या गोष्टी बंद नाही होत मयूर, हसू नकोस. चांगल्या गोष्टी बंद नाही होत. ओके, पुढचा अजून एक प्रश्न असा आहे, innocent_guy3 असा या माणसाचा प्रश्न आहे. त्याचा प्रश्न असा आहे की टाईप 2 डायबिटीस परमनंटली क्युअर होतो का? आयुर्वेदामध्ये याप्य जे व्याधी सांगितलेत की तुम्ही पथ्य आणि औषधं घेताय तोपर्यंत कंट्रोलमध्ये राहतात, असे जे डिसीजेस आहेत त्यात मधुमेहाचा उल्लेख आहे. आयुर्वेदात सांगितलेले डिसीज आणि आत्ताच्या कंडिशन सेम टू सेम ट्रान्सलेट करता येत नाहीत. पण मी तुला सांगते, मधुमेहासाठी सांगितलंय 40 मैल चालायला पाहिजे आणि विहिरी खणायला पाहिजेत. तर मला नाही वाटत एवढं खडतर लाईफस्टाईल कोणी आजकाल जगतं. आणि डायबिटीस झालेले पेशंट दोन्ही पद्धतीचे असतात. जाड पण असतात ओबीस आणि थिन पण असतात खूप, म्हणजे दोन्ही पद्धतीचे लोक सापडतात. तर ह्या दोन्ही पद्धतीच्या लोकांसाठी जर म्हणायला गेलत ना तुम्ही, शेवटी काय तुमच्या रक्तातली साखर जी आहे ती साठून राहते हेच शेवटी त्यात होतं की ज्याच्यातूनच आता कोरोनाचा लॉकडाऊन संपल्यानंतर बाहेर पडायची वेळ येईल ना, त्यावेळेला ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स असणाऱ्यांना काळजी खूप घ्यावी लागणार आहे. असो, पण डायबिटीज मध्ये तुम्ही जर व्यायाम करताय आणि चांगलं खाताय की ज्याच्यापासून साखर उत्पन्न होत नाहीये तर तसं काळजी करण्याचं काही कारण नाहीये. जेवढं केवढं नुकसान झालंय तेवढं ऑलरेडी झालेलं आहे. इथून पुढचं फर्दर होऊ नये हे स्टॉप करता येऊ शकतं तुमच्या इंडिव्हिज्युअल कंडिशन नुसार. ओके, तर innocent_guy3 एक काम कर, तू इथे ना एक प्रश्न, इथे एक हँडल आहे मित्रा, तू त्याला टॅप कर आणि त्यांना डीएम कर. शर्वरी मॅडमचा हँडल तिकडे, त्यांना डीएम कर, है ना. सो मे बी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. पुढचा प्रश्न असा आहे, गंमत माहितीये का, पण परवा म्हणजे हे नेहमी येतात प्रश्न, पण परवा मला असा एक मेसेज आला होता की मी 1.5 वर्ष झालं दीक्षित डाएट करतोय, नातेवाईकांपैकी ऑफकोर्स, आणि मला गॅसेस खूप होत आहेत, मी काय करू. तर प्रॉब्लेम असा असतो की त्याच्यामुळे एक तर मी टेक्नोसॅव्ही नाहीये आणि दुसरं इतके वियर्ड आणि पर्सनल लेवलचे क्वेश्चन असतात की त्याला तुम्ही डीएम मधून किंवा व्हॉट्सअप वरून उत्तर किंवा ट्रीट नाही करू शकत. त्यांनी डायरेक्ट क्लिनिकला आलं पाहिजे. तर मित्र त्यांना डीएम करू नको. नाही करू देत. डीएम केलं की मी त्यांना कार्ड पाठवते आणि मी प्रत्यक्ष भेटणं प्रेफर करते. बाकी ते बरं पडेल. मस्त. इथे एक युनिक इन्स्टा हँडल आहे, त्याचा एक युनिक प्रश्न आहे. ठीक आहे, इन्स्टा हँडलचं नाव आहे माही 727650 असं हँडल आहे. त्याचा प्रश्न आहे की तंबाखू सोडणे असे, म्हणजे त्याला तंबाखू सोडायची आहे बहुतेक. पहिली तर गोष्ट की तो खातोय माझ्या नवऱ्याकडे जायला सांग, त्यांचं डी ॲडिक्शनचं सेंटर आहे, आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे. अच्छा, तर ते सगळं दारू तंबाखू पासनं जे बाम खाऊन व्यसन करतात की नाही, तिथपर्यंत सगळ्यांची व्यसन सोडवतात. ओके, तर मित्र तू त्यांना डीएम केलं तर ते तुला पत्ता पाठवतील क्लिनिकचा, तर त्या पत्त्यावर नक्की जा. XENOESTROGEN एक्स्ट्रोजेन चा खूप ऍडव्हर्स इफेक्ट सध्या दिसून येतो. आयुर्वेदात त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी काही उपाय आहेत का? झेनोएस्ट्रोजन लिहिलंय. झेनोएस्ट्रोजन, राईट, झेनोएस्ट्रोजन. आयुर्वेदामध्ये काय देता येईल हे बरेचदा सिम्पटमॅटिक गोष्टींवर अवलंबून असतं. तर झेनोएस्ट्रोजन वाढलेत याचे तुम्हाला काय काय साईड इफेक्ट्स दिसतात हे बघायला लागेल आधी.
आणि ओके मग औषधं द्यायला लागतील. ओके. अच्छा, मग ते डायरेक्टली तसं सांगतात नाही तर कारण तेजस्विनी. सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट जी आहे ना ती देतात आयुर्वेदामध्ये. ओके ओके. त्याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम होतोय ते बघितल्यानंतर म्हणजे मध्येच केसची पूर्ण स्टडी केल्याशिवाय त्याचं सोल्युशन सांगता येणं तसं हे नाहीये, म्हणजे योग्य नाहीये. नाही नाही तसं नाही मला म्हणायचं, पण आयुर्वेदात डायरेक्ट काही रेमेडी आहे का आणि ती रेमेडी मी आता सांगणं तसं योग्य नाही वाटत आहे मला. ओके ठीक आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. कणा देशमुखचा कारण पुढचा नाही का ताप आला पॅरासिटामॉल घ्या असं नसतं ना आयुर्वेदामध्ये. अच्छा, नाही अनफॉर्च्युनेट तुम्ही सांगताय काहीतरी सांगत त्रिभुवन कीर्ती घ्यायला सांगू शकतो, पण कोणीतरी इथे विचारलं होतं की वातपित्त कफाच्या संदर्भातलं. तिथे येणार आहे मी परत, म्हणजे तो अजून आला नाही, आपण त्याच्यावरचे ठीक प्रश्नच आहे अजून घेतोय. ओके. ठीक आहे ठीक आहे. तर कणाचा प्रश्न असा आहे की 1 मील अ डे बरोबर बाकी काळजी हम्म. काय घ्यावी लागेल जेणेकरून मसल लॉस कमी होईल किंवा मसल लॉस नाही होणार? माझं स्वतःच असं मत आहे की खूप जास्त काळासाठी गरज नसेल तर 1 मीलवर राहू नये. मधून मधून करायला हरकत नाही. म्हणजे अल्टरनेट डे मीलचा प्रयोग सुद्धा मी केलेला आहे. ज्याला ते झेपतं त्याने करायला हरकत नाही. स्पेसिफिक बायकांसाठी जर म्हणायला गेलं तर त्या लॉंगर ड्युरेशनला फॅट पर्सेंटेज जास्त असल्यामुळे अन्नाशिवाय जगू शकतात, ही फॅक्ट आहे. पण ओके. मसल लॉस होऊ द्यायचा नसेल ना जर, तर तुमचं वेट ट्रेनिंग हे हायर साईडला पाहिजे, जरी तुम्ही 1 मीलवर असाल तरी. आणि तुमचे जे बाकीचे जे काही तुम्ही घेता ना सप्लिमेंट्स, आणि मसल लॉसचा जर प्रश्न असेल तर बेस लेवलला क्रिएटिन चालू ठेवायला काय हरकत नाही. आणि ओके मील जे आहे ना ते प्रोटीन प्रिडॉमिनंट पाहिजे कंपल्सरी. ओके ओके. आय होप फॅट कणा तुझं प्रिडॉमिनंट उत्तर असून मिळालं उपयोग असेल. नाहीये. ओके ओके आणि बाकीचं तुझं ब्लड चेकअप केल्यानंतर त्यात काही बेसिक कमतरता असतील तर त्याचे सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत, नाहीतर दुखादुखी चालू होते काहीतरी. अच्छा, वेगळाच त्रास होत बसतो. ओके. पुढचा प्रश्न अगेन आदित्य बर्वेचा प्रश्न आहे की वात पित्त कफ हे हेल्थ करता किती मॅटर करतात? आता ते आयुर्वेदाच्या अगदीच हृदयाला हात घातलाय त्यांनी. त्रिदोष जे आहेत की नाही, प्रत्येक माणसामध्ये कुठल्या तरी 1 किंवा 2 दोषांचं आधिक्य असतं आणि त्याची लक्षणं दिलेली आहेत आयुर्वेदामध्ये. म्हणजे बोलायला तडतडे असणारे, लवकर चिडणारे, पटकन शांत होणारे, भूक कधी जास्त लागते कमी लागते असे असणारे लोक वात प्रकृतीचे प्राधान्याने असतात. आणि त्यांना वाताचे सांधे दुखणं किंवा या पद्धतीचे आजार जास्त होतात. जरा संथ शांत, थोडा अंगी लागून घेणारे, फारसे न चिडणारे ढिम्म लोक जे आहेत सावळ्या रंगाचे, ते साधारणतः कफ प्रकृतीचे असतात आणि त्यांना कफाचे आजार जास्त होतात. आणि थोडेसे रागीट असणारे, गोरे पिंगट असणारे, थोड्या थोड्या वेळाने खायला लागणारे असे लोक पित्त प्रकृतीचे असतात. आणि प्रामुख्याने त्यांना पित्ताचे म्हणजे ऍसिडिटी होते, अंगावर पित्त येतं, पिंपल्स येतात, असे त्रास जास्त होतात. तर ह्या सगळ्यांनाच उपचार स्वस्थता जी आहे की नाही ती सांगितलेली आयुर्वेदामध्ये. म्हणजे हे सगळे लोक त्या त्या पद्धतीचे आहार विहार औषधं घेत राहिली ना की बॅलन्स लेवलला मेंटेन राहतात. आणि त्याच्यामुळे प्रत्येक आलेला जो पेशंट असतो की नाही त्याचं प्राधान्य कुठलं आहे केस टेकिन मधून कळलं. म्हणजे एखादा समजा कफ प्रकृतीचा माणूस आहे तर त्याला उष्ण तीक्ष्ण औषधं तुम्ही दिली तर तेवढा त्रास होत नाही. पण पित्ताचा माणूस आहे आणि त्याला उष्ण तीक्ष्ण तुम्ही औषधं दिली तर तो म्हणतो की भीक नको पण कुत्रावर, अशी त्याची अवस्था होते. त्याच्यामुळे दोषांचं जे परीक्षण आहे की नाही, प्रकृतीचं परीक्षण, दोषांचं परीक्षण आणि डिसीज मध्ये असलेलं दोषाधिक्य, या सगळ्याला आयुर्वेदात प्रचंड महत्व आहे. बर, आय होप आदित्य तुला तुझं प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. इथे एक असा बेसिक प्रश्न आलाय, मला माहित नाही याचं उत्तर काय कसं द्यावं. प्रश्न असा आहे, संजीव जावहकरचा प्रश्न. त्याचा प्रश्न असा आहे की व्हॉट प्रिकॉशन्स मस्ट बी टेकन टू बी सेफ अँड हेल्दी. सेफ आणि हेल्दी राहण्यासाठी काय काळजी घ्यावी? एक्झॅक्टली स्वतःला ओळखायला शिकायला पाहिजे आणि ती खूप अवघड गोष्ट आहे. ती प्रॅक्टिसनेच येते. मी सांगेन की बेसिक ब्लड टेस्ट असतात ना त्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या करून घ्यायच्या आणि शर्ट काढून आरशाच्या समोर उभं राहायचं. या ज्या 2 गोष्टींचं कोऑर्डिनेशन आहे ना ते तुम्हाला मदत करतं. म्हणजे शेवटी दिसण्यापाशी सगळं नसतं, पण असण्यासाठी सुद्धा दिसण्याचा उपयोग करून घेता येतो. जेनेटिक्स नावाची जी चिडिया आहे की नाही ती सगळ्यांनाच दाना डालेल अशी परिस्थिती नाहीये. त्याच्यामुळे हे साध्या गोष्टी आहेत. वेळेवर झोपायला पाहिजे. अर्थात आता
पहिल्यांदाच एवढ्या दिवसांची सुट्टी मिळाल्यावर नेटफ्लिक्स बघण्याचा आनंद मी पण घेतलाय, कधी नव्हेत आयुष्यात. पण कधीतरी तुम्ही तुमचं रुटीन असलं पाहिजे, तुम्ही वेळेवर झोपलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि राईट. ऍक्टिव्ह असाल तर प्रोटीन रिच फूड खाल्लं पाहिजे. शक्य झालं तर ऑर्गॅनिक नाही तर मिळेल ते. हे अगदी ओके. बेसिक गोष्टी आहेत. पण कोण ओके. किती काय पद्धतीने खाऊ शकतं हे सगळं तुमचं खूप सोपं आहे ऍक्च्युली. तुमचं ब्लड रिपोर्ट्स आणि तुमचं गोल ह्या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं ना की तुम्हाला काय करायला पाहिजे हे कळणं जास्त अवघड नाहीये. प्रॉब्लेम असा आहे आपल्याकडे सांगतात की भाज्या आणि फळं खा म्हणजे तुम्ही हेल्दी राहाल. हितभूक मितभूक अशाकभूक असं ब्रीदवाक्य आयुर्वेदातलं. हितकर खा, मित म्हणजे थोड्या प्रमाणात खा, जेवढं आवश्यक आहे तेवढंच खा. आणि अशाकभूक म्हणजे काय, तर ज्या शाकभाज्या असतात की नाही, पालेभाज्या, त्या खाऊ नका जास्त प्रमाणात असं आयुर्वेद सांगतो. म्हणजे तुमचं ते कार्निव्होर डाएट आहे की नाही हल्ली फॅड असलेलं, ते सगळं म्हणजे त्या सगळ्याची जी बीज आहेत, मी म्हणलं ना अगदी पुष्पक विमानामध्ये विमान सापडतं लोकांना, ऍक्च्युअल एरोप्लेन, तसं तुम्ही आजकाल जे काही करताय त्या सगळ्याची बीज आयुर्वेदात सापडतात. फक्त ते तुम्हाला कोरिलेट करता आलं पाहिजे. दॅट्स इट. ओके. ओके. आय होप तुला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. ओके, पुढचा प्रश्न असा आहे, शुभम अंडरस्कोर बोरुडे अंडरस्कोर जिम, त्याचा प्रश्न आहे की बाहेरच्या देशात आयुर्वेदाचा सर्वात जास्त अभ्यास केला जातो. खंत एकच आहे की आपल्या देशात त्याचं प्रमाण कमी आहे. मॉडर्न मेडिकल जास्त यूज इंडियामध्ये होतोय असं त्याचं म्हणणं आहे. प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्याकडे राजाश्रय नाहीये आयुर्वेदाला. आणि बाहेर सुद्धा आयुर्वेदाचा अभ्यास जो होतो ना कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूने होतो. म्हणजे आता जर कोणी सांगितलं ना की कोरोनासाठी आयुर्वेदिक रेमेडीज वापरायला पाहिजेत, तर त्याच्यासाठी गल्लाभरू दुकानदार जे आहेत ते भरपूर आहेत. आयुर्वेदामध्ये गोपनीयता जी आहे त्याला बरेच पिढ्यानुपिढ्या महत्व प्राप्त झालेलं आहे की अपात्रित दान होऊ नये म्हणून. पण ते सगळं कधीतरी थांबेल आणि तुला वाटतंय तितकं वाईट चित्र नाहीये. भारतात अजूनही खूप लोक असे आहेत. प्रॉब्लेम फक्त एवढा आहे की जे जरा सुखवस्तू आहेत ना, ज्यांना खायची प्यायची फारशी चिंता नाहीये, ते लोक सध्या अफोर्ड करू शकतात, कारण आयुर्वेदिक औषधं राजाश्रय नसल्यामुळे स्वस्त नाहीयेत. तेवढा एकच प्रॉब्लेम आहे. बाकी बाहेर आयुर्वेदाचा अभ्यास जास्त होत असं तुला जे वाटतंय ते तितकंच खरं चित्र नाहीये. नाहीये. ओके. ओके तेजस्विनी आदित्य, माझा पुढचा एवढा अभ्यास नाहीये रे, पण मी प्रयत्न करेन. मला तुझ्याकडनं पण बऱ्याच गोष्टी आणि तेजस्विनीकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकायचं. सो पुढच्या वेळी तुझा प्रश्न मी न थांबता वाचून दाखवेन. ओके. अजून एक प्रश्न इथे आलाय, धैर्यशीलचा प्रश्न आहे. तो म्हणतो की दीक्षित डाएट बद्दल तुमचं काय मत आहे? तर आता म्हणजे मतच सांगायचं झालं ना तर फक्त दीक्षित डाएट विषयी बोलणं म्हणजे दीक्षित डाएट वर अन्याय होईल. व्हीगन डाएट आहे, व्हेजिटेरियन डाएट आहे, मेडिटेरेनियन आहे, जीएम डाएट तुमचं सगळं म्हणजे 100 प्रकार आहेत. तर बेसिकली फक्त 2दा खा किंवा 4दा खा आणि वाटेल ते सगळं खा, अशा कुठल्याही पद्धतीचे एक्स्ट्रीम डाएट. धैर्यशील तर स्वतः ट्रेनर आहे, त्याच्यामुळे त्याला समजू शकतं हे की सरसकट सगळ्यांना सारखे नियम जे आहेत ना ते खूप बेस लेवलला लावता येतात. पण ज्या वेळेला तुमचं गोल स्पेसिफिक होतं की नाही त्यावेळेला जनरलाइज करणं हे खूप प्रॉब्लेमॅटिक होतं. पण तरीही तुम्हाला दीक्षित डाएट करायचंच असेल ना तर त्याच्यामध्ये वाटेल ते खाऊ नका, तर ते जास्त बरं होईल एवढं मी सांगेन. ओके. कारण दीक्षितांना सगळं माहिती आहे काय करायला पाहिजे काय नाही, पण ते जर त्यांनी सांगायला सुरुवात केली तर त्यांचं डाएट लोक फॉलो करणार नाहीत. तेवढ्या एका गोष्टी खातर ते सांगत नाहीत. एवढा एकच प्रॉब्लेम आहे. ओके. ठीक आहे. महेश, तुझा प्रश्न अजून थोडा सॉर्टेड करून विचार मित्रा. ओके. पुढचा प्रश्न आहे, चैतन्याचा प्रश्न आहे. तो म्हणते की एक स्टँडर्ड डाएट प्रोटोकॉल कसा असायला हवा हे सांगाल का? तर आयडियल कंडिशन जे आहेत त्या आपण धरू आपण की कुठलीही हेल्थ कंडिशन नाही आहे, बॉडी कॉम्पोजिशन जे आहे ते खूप अबनॉर्मल नाहीये, ब्लड रिपोर्ट सगळे चांगले आहेत. तर सध्याचं आपलं डाएट जे असतं की नाही त्याच्यामध्ये बेस लेवलला पोळी भाजी वरण भात असतो, भाज्या चटणी कोशिंबीर पापड सॅलड असतं. ह्या सगळ्या सिनॅरिओ मध्ये भात पोळी भाकरी जे आहे त्याची जागा प्रोटीन A1 क्वालिटी ॲनिमल प्रोटीन जे आहे ते करा. दॅट्स इट. तेवढं केलं तरी पुष्कळ आहे.
आणि ती शिकण्याची गोष्ट आहे. एकदा केलं आणि शिकलं की ते येतं. ओके, मस्त. पुढचा प्रश्न आहे की लुहेम 111 असं त्याचा इन्स्टा हँडल आहे. त्याचा प्रश्न आहे की नाडी परीक्षण किती प्रकारचं असतं? किती प्रकारचे असतात नाडी परीक्षण? एक्झॅक्टली मी तेच सांगितलं की नाडी परीक्षा जेव्हा करतात तेव्हा वातपित्त कफ प्राधान्य ओळखलं जातं. ज्या वेळेला नाडी परीक्षण केलं जातं त्यावेळेला ते म्हणजे आयुर्वेदातल्या काही मला थोड्याशा खटकणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यापैकी ते एक आहे. समोरचा माणूस कसा दिसतो आणि त्याची केस टेकिंग झाल्यानंतर त्याला प्रिडॉमिनंटली कुठले आजार होणार आहेत किंवा झालेले आहेत याचा एक अंदाज बांधता येतो आणि ते सायन्स आहे. तसंच सेम तुमची नाडी बघितल्यानंतर तुम्हाला काय त्रास होतोय हे कळतं, कारण की तुमचं वातपित्त कफ प्राधान्य त्याच्यावरून कळतं प्रॅक्टिसने. तर हे याचा बंधुगिरीच्या दृष्टिकोनातून जे लोक उपयोग करतात तसं त्यांनी करू नये. आयुर्वेद जर सगळ्यांसाठी ओपन झाला तर ते खूप चांगलं होईल असं मला वाटतं. ऍक्च्युअल सोनोग्राफी करून जे दिसतंय किंवा कॅन्सर कुठे आहे ते कळतंय ते बघून सुद्धा नाडी बघून मी सांगतो की तुला पोटात गाठ झालीये, हे तसं योग्य नाही. पण त्या पद्धतीने अभ्यास करणारे लोक आहेत. फक्त त्याचा गैरवापर होऊ नये आणि लोकांनी पुन्हा मी तेच सांगते भक्त होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. तर मी म्हणतोय की पुढचा प्रश्न आपण बघूयात. मनोजचा प्रश्न आहे पुढचा. स्ट्रेंथ गेनिंग मध्ये आयुर्वेदिक मेडिसिन्स घेतल्यानंतर हीट वाढत असेल तर काय करावं? एक्झॅक्टली मला तुला तेच सांगायचंय की तुझी हीट वाढतीये म्हणजे तुझी प्रकृती कुठली आहे, तुला काय कमी पडतंय हे दुरुस्त केलं की तुझी हीट वाढणार नाही. एक्झॅक्टली मला तेच सांगायचंय की औषधं बरेचदा उष्ण तीक्ष्ण असतात त्याच्यामुळे हीट वाढते असं वाटतं आणि त्याच्यामुळे तुझी हीट वाढतीये तर आधी तू नीट खातोय पितोयस की नाही ते बघ आणि मग आयुर्वेदिक सप्लिमेंट्स घे. आयुर्वेदिक औषधं मी देते सुद्धा आणि घेते सुद्धा. तर तुझ्या जवळचा जो कुठला आयुर्वेदिक डॉक्टर असेल त्याला जाऊन भेट आणि विचार मी हे घेतोय मला हा त्रास होतोय मी काय बदल करू. ठीक आहे मनोज, तू जाशील आय होप लॉकडाऊन झाल्यानंतर त्या डॉक्टरकडे आणि लवकर तुझा त्रास कमी करून घेशील अशी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. ओके, आदित्यचा प्रश्न पुढचा असा आहे की कुठल्या ब्लड टेस्ट तुम्ही रिकमेंड करता? अच्छा, तर कसं आहे माहिती का 1760 आहेत ब्लड टेस्ट, पण बेसिक ज्या काही लागतात की नाही त्या आदित्यला तशा माहितीच असणार आहेत. पण मी स्पेसिफिकली ज्या करून घेते ते फास्टिंग इन्सुलिन, HbA1c, लिपिड प्रोफाईल, CBC मध्ये आपल्याला बेसिक ब्लड मार्कर्स कळतात. त्याच्यानंतर तुमचं बायकांसाठी स्पेसिफिक काही पुरुषांना सुद्धा असतो थायरॉइडचा त्रास. अर्थात थायरॉइडचा त्रास आहे म्हणून प्रिस्क्रिप्शन जे आहे ते बदलत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. डाएटचं प्रिस्क्रिप्शन स्पेसिफिक. त्याच्यानंतर D3 B12च्या लेवल्स काय आहेत आणि तुम्ही जर एखादा खेळाडू असाल तर मात्र मग तुमचं म्हणजे B12च्या लेवल बघितलं तर होमोसिस्टिन लेवल बघण्याची गरज नसते. सी रिएक्टिव्ह प्रोटीनही बघावं लागत नाही. तर आलेला पेशंट जो असतो त्याला भेटल्यानंतर त्याला कुठल्या ब्लड टेस्ट द्यायच्यात ते ऍड होतील कदाचित, कारण त्याला प्रॉब्लेम्स असतात बरेचदा. पण बेसिक सो कॉल्ड हेल्दी माणूस ज्याला हेल्थ आणि फिटनेस वाढवायचा आहे त्याच्यासाठी बेसिक एवढ्या ब्लड टेस्ट पुष्कळ आहे. त्या इंटरप्रिट सुद्धा कशा करायच्या तर बेस लेवल मध्येच इन्सुलिन 2 डिजिट मध्ये आलेलं असतं फास्टिंग इन्सुलिन. HbA1c 5.6च्या पुढे गेलेली असते. तुझं काय म्हणतात लिपिड प्रोफाईल जो आहे त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइड्स जास्ती असतात आणि HDL कमी असतं. D3 आणि B12 नॉर्मल लिमिट मध्येच खालच्या साईडला असतं आणि असंख्य एक अनएक्सप्लेनेबल सिम्पटम्स दाखवतो तो माणूस की काहीतरी बारीक सारीक दुखतंय म्हणजे सगळं चांगलं चाललंय पण फिलिंग ऑफ वेलबिईंग ज्याला म्हणतो की नाही आपण ते नाहीये. म्हणजे सांगताना आमच्याकडे प्रसन्न आत्मानंद इंद्रिय मन सांगितलंय जिचं ट्रान्सलेशन केलंय पार्क मध्ये की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिईंग, नॉट मेअरली ऍब्सेन्स ऑफ डिसीज अँड हेल्दी पर्सन शुड लीड सोशली अँड इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह लाईफ. तर ह्यात कुठेतरी गडबड झालेली असते आणि तुमचे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले, तुम्हाला आतनं चांगलं वाटायला लागलं, उमेद जी हरवलेली असते माणसाची ती उमेद त्याला परत मिळाली आणि आरशात बघताना सुद्धा तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करायला लागलात. ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की तो तुमचा ब्लड रिपोर्ट ठरतो खरा. पण बेसिक एवढ्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही. ओके, इथे अजून एक आदित्य, आय होप तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. पुढचा अजून एक प्रश्नाचा वेगळा प्रश्न आहे की त्यांचा प्रश्न असा आहे, इनोसंट अंडरस्कोर तो अगेन गायत्रीचा त्याचा प्रश्न आहे, पांढऱ्या केसांना काळं डाएट आयुर्वेदिक डाएटने होऊ शकतं का? त्याचे केस पांढरे झालेत मे बी, त्याला ते काळे करून हवे. हे बघ कसं आहे माहितीये का,
की हे जे माझं नाक आहे ह्याला मी प्लास्टिक सर्जरी केलेली नाहीये आणि माझ्या आईचं नाक खूप सुंदर आणि चापेकळी आहे, म्हणून मी जर हट्ट धरून बसले की मला तसंच पाहिजे तर उपयोग नाहीये. पण हे जे नाक आहे की नाही याने चांगला वास घेता येत नसेल, म्हणजे फंक्शनल काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर नक्की काहीतरी काम करायला पाहिजे. अनाटॉमिकल करेक्शन पण करायला लागतं बरेचदा, ज्या वेळेला डेव्हिएटेड नेझल सेप्टम असतो त्यावेळेला वगैरे. वयाच्या अनुसार मला पण बहुतेक इथे दिसतोय पांढरा केस एक आता होणारच ते. पण शरीराच्या कडे लक्ष देण्याच्या असंख्य गोष्टी असतात आणि त्या गोष्टींकडे आधी लक्ष दिलं तर तुला पांढऱ्या केसांचं वाईट कदाचित वाटणार नाही. पण माझ्याकडे औषध घ्यायला जर तू आलास ना तर मी हे सगळं समजून सांगून सुद्धा तुला औषध नक्की देईल, कारण अस्थि धातूवर काम करणारी जी औषधं आहेत ती पांढऱ्या केसांसाठी, गळणाऱ्या केसांसाठी, कोंड्यासाठी, सगळ्यासाठी उपयोगी पडतात. पण जसं ह्या आतपर्यंत गेलेल्या गोष्टी असतात ना, म्हणजे केसांपर्यंत जेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन दिसतं त्यावेळेला त्याची रूट्स खूप आतपर्यंत असतात. त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुझ्या बिघडल्यात ऑलरेडी त्या शोधून त्याच्यावर काम करायला सुरुवात कर. आणि सध्या मंडूर भस्म नावाचं औषध मिळेल तुला ते, आणि लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी भिजव, मंडूर भस्म घाल त्यात आणि सरळ डायसारखं ते लाव, सकाळी उठून धुवून टाक. बाकी काही करू नको आणि तुझ्या बोन हेल्थ कडे लक्ष दे. त्याच्यासाठी व्यायाम आणि चांगलं खाणं हे सगळ्यात मेजर गोष्ट आहे. महत्वाचं आहे. तसं केलं तर माझ्या कौलांमध्ये जरा वाढ होईल का? हे जी कौलं कमी होत आहेत दिवसेंदिवस. तुझ्या बाबांना टक्कल आहे का रे? हो आहे. मग कशाला काळजी करतोय? तू चांगला धनवान होणार आहेस. गरीब नसल्याचं लक्षण आहे असं सांगतात आपल्याकडे. बर, ओके. पुढचा महेशचा प्रश्न आहे. आय एम आस्किंग अबाउट फॅट स्टोअर्ड ओनली इन स्टमक, व्हाय यू कॅन से बेली फॅट. तिकडेच का स्टोअर होतं असं त्याचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली तेच मी तुला आता सांगितलं की मी काळी का, मी जाड का, मी बुटकी का, मी बारीक का, माझी उंची का नाही. तसं प्रत्येकाचे फॅट स्टोरेजचे प्लेसेस ठरलेले असतात. मला कितीतरी बायका विचारतात फक्त हे जे आहे ना ते फक्त मला कमी करून पाहिजे, किंवा माझं इथून वरती सगळं चांगलं आहे, मला फक्त पोट आणि हिप्स कमी करायचे. तर ते तसं तेवढं साधं सोपं नाहीये. फॅट लॉस जो आहे तो ओव्हरऑलच होतो. मी म्हणलं जसं की तुमच्या शरीरातले दोष बिघडले, आहार विहार बिघडला की जे काही तुमच्या वात पित्त कफामध्ये झाले ते आयुर्वेदिक औषधांनी दुरुस्त करता येतं किंवा पंचकर्मानी. तसं हे तुम्हाला सगळे शिकलेले ट्रेनर्स आणि न्यूट्रिशनिस्ट सांगतील की फक्त बेली फॅटच का आहे, तर तुझी टेंडन्सी तिथे फॅट साचवण्याची आहे. ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त फॅट सेल्स तिथे असतात. त्याच्यामुळे मला बेलीवर फॅट आहे किंवा मी फॅट नाहीये यात मी म्हणते नशीब तुला बेलीवर फॅट आहे, म्हणजे तू त्याच्याविषयी विचार तरी करतोयस, काहीतरी काम तरी करशील. ज्या लोकांना विजिबल फॅट दिसत नाही ना त्यांचा डायरेक्ट फ्यूज उडतो. अशा कितीतरी केसेस मी पाहिलेल्या आहेत स्वतः. त्याच्यामुळे अनवॉन्टेड वॉर्निंग्स ज्या असतात ना त्या येण्याच्या पूर्वीच तू त्या तुझ्या बेली फॅटवर काम करायला सुरुवात कर. लास्ट बिट जे असतात ना 4-5 किलो पोटातले ते जास्त त्रास देत असतात ऍक्च्युली. आणि तुमची ती प्रायोरिटी असेल तर तुम्ही ते घालवू शकता. हे फॅक्ट आहे. ओके. तेजस्विनीचा प्रश्न असा आहे की डू यू रिकमेंड मिल्क, डू युअर चिल्ड्रन हॅव मिल्क? कोणतं दूध चांगलं असतं? हा, तर मी सांगताना असं सांगते की आपल्या देशी गाईच्या आहेत खिलार गाई, त्या तुम्ही स्वतः चारत असाल आणि त्यांची धार आणि शेण काढत असाल तर दूध प्यायला हरकत नाही. दूध अमृत आहे असं आयुर्वेदात सांगितलंय. पण आयुर्वेदात वर्णन केलेलं दूध आता पिशवीतून मिळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे रोज अंडी खात असशील तर दूध प्यायची गरज नाही आत्ताचं पिशवीचं. आणि गावाकडे जर गेलीस जिथे कोणाची काकाची मामाची आजोबांची शेती असेल तर तिथे गाई चार आणि त्याचं दूध पी बिंदास्त. ओके. पुढचा प्रश्न सत्यजित महाजन. लोटाभर देते खिलार, त्याच्यामुळे तुला किती मिळेल मला शंकाच आहे. ओके, जाईल ती. लॉकडाऊन झाली की नक्कीच जा तेजस्विनी, चांगलं होईल. ओके. सत्यजित महाजन विचारतोय सोरियासिस असल्यावर कुठलं फूड आयटम अवॉइड करायला पाहिजे? सांगताना सांगतात शिळं खाऊ नका, हरभऱ्याच्या डाळीचं खाऊ नका, मासे खाऊ नका. पण 100 पथ्य जी आहेत त्यातले तुला कुठली करता येणार आहेत, कुठली करता येणार नाहीयेत. सध्या आंघोळीच्या पानामध्ये कडुलिंबाचा पाला घालायला सुरुवात कर. पूर्ण अंगाला तेल लाव आणि स्किन डिसीज साठी आवश्यक असणारी औषधं जी आहेत ती कुठल्या तरी तुझ्या जवळच्या
डॉक्टरकडे जाऊन घे किंवा माझ्या नवऱ्याला भेट. स्किन स्पेशालिस्टच आहे तो. स्किन आणि डी ॲडिक्शनचं क्लिनिक आहे त्यांचं. त्याच्यामुळे तू स्पेसिफिक जाऊन डॉक्टरांना भेट. तुझ्या जवळच्या कुठल्याही डॉक्टरला भेटलास तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. अगेन स्टिरॉइडचा डोस जो आहे तो घ्यायचा की नाही, त्या कंडिशन मध्ये तू आहेस की नाही. शक्यतो ते विनिंग जे आहे स्टिरॉइडचं ते खूप अवघड जातं. आयुर्वेदिक लाईफस्टाईलने तुला जर मॅनेज करणं शक्य असेल तर तू ते नक्की करावंच अशी माझी इच्छा आहे. खोबऱ्याचं तेल हे तुझ्यासाठी अमृत आहे, ते आणून ठेव घरी. तो करेल नक्कीच. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. वेवा प्लस टॅबलेट्स ने कॉन्स्टिपेशन होत असेल तर ऑप्शनल सप्लिमेंट कुठल्या? कसं आहे माहितीये का की कॅल्शियमचे टॅबलेट तुम्ही का घेताय ह्याचा आधी विचार करा. आणि घ्यायचीच झाली तर आपल्या K11 ला शिकवतात तसं K27 असलेली, D3 असलेली घ्या. आणि मुख्य म्हणजे कॅल्शियमच्याच टॅबलेटनी कॉन्स्टिपेशन होतंय का हे बघायला पाहिजे, कारण कॅल्शियमची टॅबलेट न घेणाऱ्या लोकांना सुद्धा कॉन्स्टिपेशन असतं. आणि काहीच नाही तर संध्याकाळी. आणि कॉन्स्टिपेशन 2 पद्धतीने होतं. एक तर आतड्यांची हालचाल मंदावलेली असते किंवा स्टूल जी आहे ती तयार होत नाही. जेव्हा हालचाल मंदावलेली असते तेव्हा सोनामुखी सारखी आयुर्वेदिक औषधं की जी मोटिलिटी वाढवतात, गॅस्ट्रिक मोटिलिटी, ती द्यावी लागतात. किंवा बल्ज तयार होत नसेल स्टूलचा तर इसबगोल द्यायला लागतं. तुला प्रॉब्लेम होत असेल तर तू मेडिकलमध्ये जाऊन विचारलंस ना K27 आणि D3 असलेली टॅबलेट, D3 किती आहे ते चेक कर आणि किती प्रमाणात घ्यायचं ते बघ. आणि अल्टरनेट डे घेतली तरी चालेल, पण त्याच्या बरोबर हे सगळं बाकीचं कर. आणि एखाद्या लोकल आयुर्वेदिक डॉक्टरला भेट आणि त्याच्याकडनं औषध घे. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न. मयुरी देशमुख म्हणतात की स्वेटी पाम आणि फीट याच्यासाठी आयुर्वेदात काय उपचार आहेत का किंवा आन्सर आहे का? हा सेम मला प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली कसं आहे माहितीये का, तुमचं सगळा घाम जर दिवसातला एका वेळेला निघून जात असेल तर उरलेल्या दिवसाच्या वेळात पर्स्पिरेशन कमी होतं. उष्ण पित्तानुबंध ज्या माणसाला असतो की नाही त्याला ऑलरेडी घाम जास्त येतो. मला आठवतंय 10वीच्या पेपरला रुमाल हाताखाली धरून मला पेपर लिहावा लागायचा. शाई पेन होता आमच्या वेळेला, जुन्या पिढीची आहे मी. त्याच्यामुळे शाई फुटायची. तर कुळथाचं जे पीठ असतं की नाही ते तू घरात ठेव. जसं मसुराच्या डाळीचं पीठ अंगाला लावायला उठणं म्हणून वापरायला चांगलं असतं की नाही, मंजिष्ठा वगैरे घातलेलं, तसं तुझं कुळथाचं पीठ आहे ना ते आजूबाजूला ठेव. तळपायाला आणि तळ हाताला अधून मधून लाव. घाम येण्याचं प्रमाण कमी होईल. आणि दिवसातनं एकदा घाम येऊन गेला पाहिजे. हे बघ ना, मला आत्ताही घाम जास्त येतो मला. ओके, अजून एक प्रश्न असा आहे, लुहेमचा प्रश्न आहे. त्याचा प्रश्न असा आहे की न्यूट्रिशन ओके, कुठलाही डू यू सजेस्ट एनी करस्पॉन्डन्स और डिस्टन्स कोर्स फॉर न्यूट्रिशन बेस्ड ऑन आयुर्वेदा? त्याला आयुर्वेदावर न्यूट्रिशन कोर्स करणारा डिस्टन्स एज्युकेशनचा असा कुठला कोर्स आहे का? आयुर्वेदिक डायटेटिक्स नावाचं कोर्स आहे. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये चौकशी करायला सांग त्याला. आणि डिप्लोमा इन योग अँड आयुर्वेद नावाचा 3 महिन्याचा कोर्स आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पण एक आहे. पण कसं आहे माहितीये का, खरी खरी जी पुस्तकं त्या कोर्सची आहेत ती घेऊन वाचली तर एक अंदाज येईल. पूर्ण नॉलेज नाही मिळालं तरी अंदाज येईल की काय असतं नेमकं. बरं, इथे पुढचा प्रश्न असा आहे, SPS 21282818 असा इन्स्टा हँडल आहे बरं का. त्याचा प्रश्न आहे की व्हेज फूड मध्ये उडीद डाळ कितपत उपयोगी ठरू शकते? कशासाठी नेमका म्हणतोस तू? तो डायरेक्ट तेवढंच विचारतोय, उडीद डाळ किती चांगली व्हेज फूड मध्ये? आयुर्वेदामध्ये पक्षाघात नावाचा जो आजार सांगितलाय की नाही, पॅरालिसिसचा जो आहे तो म्हणता येईल, त्याच्यात उडदाच्या डाळीचे वडे करून खायला पण सांगितलेले आहेत. तर हे सगळं कॉन्टेक्स्ट मध्ये असतं की तू उडदाची डाळ खायची का नाही खायची. त्याच्यामुळे व्हेजिटेरियन फूड जो आहे तो एकतर खूप लिमिटेड क्लास आहे. आणि त्यात तू एकेका गोष्टीचे उपयोग जर शोधायला लागलास ना तर मधुर साखरेपासून, काळ्या गुळापासून, उडदाच्या डाळीपासून, कुळथाच्या डाळीपर्यंत सगळ्याचे तुला उपयोग मिळतील. त्याच्यामुळे स्वतःचे प्रेफरन्सेस लिमिट करून घ्यायचे की नाही हे तू ठरव. उडदाच्या डाळीचे उपयोग आहेत नाही असं नाही, पण तुला कुठल्या गोष्टीसाठी पाहिजेत ते बघायला पाहिजे. गोल ठरवून त्याचं कन्झम्पशन करायला पाहिजे त्यांनी, असं तुमचं म्हणणं आहे. ओके, हो, धैर्यशील हो का, त्याला प्रोटीन मिळायला पाहिजे म्हणून तो उडदाची डाळ खातोय, तर त्याचा हेच इम्पॅक्ट झाला ना तिथे, पर्पजच हॅम्पर झाला. ओके, तसं. ओके,
हो, धैर्यशील कामात हॉटेल माझंच आहे. फक्त तिथे माझं तिकडे जाऊन जर तू बिल केलंस आणि माझं नाव सांगितलंस तर ते माझं बिल पण तुझ्याकडनं वसूल करून घेतील. फक्त माझं नाव सांगू नको तिकडे. ओके. पुढचा प्रश्न मी बघतोय. माझी हलुंडे योगिताचा प्रश्न असा आहे, माझी D3 ची लेवल 7 होती. आफ्टर सप्लिमेंट ते आता 153 झाले आहे. D3 टॉक्सिसिटी मुळे काय होतं का D3च्या? सध्या त्या D3च्या टॉक्सिसिटीची काही काळजी तू करू नकोस, कारण की तुझ्या लेवल्स 153 आहेत म्हणजे काय टॉक्सिसिटी वगैरे तुला होणार नाहीये. फक्त ते तुझं सप्लिमेंट जे आहे तू किती प्रमाणात आणि किती फ्रिक्वेंटली घेत होतीस ते तू चेंज कर, आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने पुन्हा तुझी लेवल चेक कर, कारण ज्याचं D3 एवढं कमी झालेलं असतं ना त्याला प्रॉब्लेम असतो, म्हणजे त्याचं ते सारखं डिप्लीट होत असतं. तर ते करेक्शन होण्यासाठी कदाचित 2-3 वर्ष पण जाऊ शकतात. तर ते मॉनिटर कर. 153 झालंय म्हणून घाबरू नकोस, त्याच्यात घाबरण्यात काय, टॉक्सिसिटी वगैरे काय तुला होणार नाही. इथे चैतन्याचा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाची सुरुवात मला थोडी करायची वाटते. मे बी तुम्ही नंतर त्याला त्या पुढच्या स्टेटमेंटला तुम्ही उचलून धराल. त्याचा प्रश्न आहे की पॅकेटमध्ये मिळणारं कोकोनट वॉटर प्यायला पाहिजे का? तर चैतन्य, माझं म्हणणं असं आहे की पॅकेटमधलं कोकोनट वॉटर प्यायला पाहिजे का नाही, जर तुझ्याकडे नॅचरल सोर्सेस अवेलेबल असतील, म्हणजे शहाळा मिळत असेल. शहाळ्याच्या अनेक 32 जाती आहेत, त्यातल्या 8 जाती हे पिण्याच्या पाण्याच्या लायकीच्या असतात. त्यातल्या जर तुला नारळ मिळत एक्झॅक्टली कसं आहे माहितीये का, की ट्रूऑन वॉटर जे आहे ते माझे स्पॉन्सर असताना मी ह्याच्याविषयी बोलणं बायस ठरेल जरा. पण तू पिऊन बघ एकदा, ते दुसऱ्या पॅकेट मधलं तू पितोयस का नाही मला माहिती नाही, पण माझ्या धाकट्या पोराला फार आवडतं ते. तर चैतन्य, चांगल्या क्वालिटीचं शहाळं तुला जर मिळत असेल ना तर नक्कीच तू ते प्यायला पाहिजेस, नो डाऊट. पण 12 महिने ते मिळत नाही आणि तुला 12 महिने पाणी प्यायचं असेल तर ते थम्सअप, कोका कोला आणि अजून बरंच काय काय, ते सगळं पिण्यापेक्षा कधीही चांगलं. तर चैतन्य, माझं म्हणणं असं की @TrueOne Foods यांना तू कॉल केलास तर ते तुझ्या घरात या सीझन मध्ये पण घरात 7 पाकिटं येतात आठवड्याला. आणि ट्रस्ट मी, ते खरंच चांगलं आहे. ऍडिटिव्ह नाहीयेत, प्रिझर्वेटिव्ह नाहीयेत. मी झाले कितीतरी महिने कंझ्युम करतोय. माझ्या आजारपणाच्या काळात तोच माझा एक विरंगुळा म्हणू शकतोस तू, तो होता माझ्यासाठी. ओके. प्लीज शेअर युअर ओपिनियन अबाउट विगन डाएट, असं वैजयंती खेडेकर म्हणतात, ज्या आपल्या बरोबर असणार आहेत 17 तारखेला, म्हणजे उद्या त्या आहेत आपल्या बरोबर. बर. तर कसं आहे, मला नवीन पद्धतीचं भांडण सुरू करायचं नाहीये इथे. मी सांगू इच्छिते की म्हणजे हा आपला खूप आता 36 जण लाईव्ह दिसत आहेत मला. तलवारी घेऊन भांडणं करणार ग्रुप असेल असं मी गृहीत धरते. मला कुठलाही जाती किंवा धर्मभेद इथं करायचा नाहीये, पण जन्माने 7 पिढ्यांपासून ब्राह्मण आहे मी. त्याच्यामुळे मी भाजी पोळी वरण भात खाऊन माझे उमेदीचे दिवस काढलेले आहेत. आणि माझी आई हॉस्पिटल चालवते आणि आता सध्या ती ESI ची प्रॅक्टिस पण करते, पण तिला निसर्गोपचाराचं वेड होतं. त्याच्यामुळे गहू आणि साखर आम्ही आयुष्यात असं कधीच खायला पाहिजे म्हणून खाल्लेली नाहीये. त्याच्यामुळे, आणि पनीर आमच्या घरात कधी आलेलं नव्हतं. तूप जे आहे ते खाल्ल्यामुळे जाळी वाढते असा माझा समज होता आधी सुद्धा. आयुर्वेदाला आल्यानंतरच तो गेला, कारण आयुर्वेदामध्ये तूप स्निग्ध द्रव्यांमध्ये श्रेष्ठ सांगितलंय. त्याच्यामुळे फॉर्च्युनेटली माझ्या मुलांना ते भोगावं लागलं नाही. पण मग हे ऑलमोस्ट व्हिगन डाएट झालं. त्याच्यामुळे मी वयाची 33 वर्ष व्हिगन होते असं म्हणायला हरकत नाही, पण त्याला व्हिगन डाएट म्हणतात हे मला माहिती नव्हतं. एक साधं सरळ गोष्ट मी सांगते, ज्याला सप्लिमेंटवर अवलंबून राहायचं नाहीये आणि प्रोडक्टिव्हिटी, फिजिकल आणि मेंटल प्रोडक्टिव्हिटी हवी आहे, त्यांनी माणूस असताना, स्पेसिफिक मी बाकीच्या प्राण्यांचं नाही सांगत, माणूस असताना डाएट मधून A1 क्वालिटीचं प्रोटीन जे आहे, जे ऍनिमल प्रोटीन असतं, जे हायली ऍब्झॉर्बेबल असतं, ह्याच्यावर कुठलाही डॉक्टर नकार करू शकत नाही, देऊ शकत नाही, अनलेस अँड अंटिल त्याचे काही स्वतःचे गैरसमज असतील. तर जुन्या शास्त्रांमध्ये असेल किंवा नवीन सायन्स मध्ये सुद्धा असेल, ज्या वेळेला ऍब्झॉर्बेबिलिटी येते की नाही ऍट स्टेक, त्यावेळेला ऍनिमल प्रोडक्ट्स जे आहेत ते माणसासाठी कधीही उजवी असतात. त्याच्यामुळे होतं काय माहितीये का, की बाकी सगळ्या बाबतीत तुम्ही तुमच्यासाठी उत्कृष्ट काय आहे याचा विचार करता,
ओके. मी तुला सांगेन, माझं आयुष्य बदललं ते पुस्तक जे आहे ना, द व्हेजिटेरियन मिथ नावाचं, कीथ लेअर ओके. त्याची हे आहे. त्याच्यामुळे मी सांगेन की व्हिगन डाएट विषयीचं माझं मत 2 मिनिटात मांडता येणं मला शक्य नाहीये, पण नदीच्या या काठी आणि त्या काठी दोन्हीकडे मी जाऊन बघितलेलं आहे आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसण्यासाठी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तुमच्या शरीरात ऑलरेडी तुमची बोन हेल्थ किंवा फिजिकल मेंटल हेल्थ किती चांगली आणि डिप्लीट व्हायला किती वेळ लागणार आहे, म्हणजे तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी किती कमवून ठेवलंय याच्यावर पण ती गोष्ट अवलंबून असते. पण तो लो पॉइंट येतो आणि माणूस आपटतो. जसा माणूस वयाने वाढतो ना आणि तशी त्याची प्रोटीन सेन्सिटिव्हिटी कमी होत असते. ओके. त्याच्यामुळे कुठलंही डाएट माणूस असताना तुम्ही जर A1 क्वालिटीचं प्रोटीन खाऊ नका म्हणून सांगत असेल तर त्याचा तुम्ही 100 वेळा विचार करायला पाहिजे, एवढं मी नक्की सांगेन. ओके, ठीक आहे. आदित्य बरोबर म्हणतो की तुमचा वॅक्सिन्सवर काय टेक आहे? काय मत ऍक्च्युली आहे? मी माझ्या सेकंड इयरच्या क्लासमध्ये, BMS सेकंड इयरच्या क्लासमध्ये प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन शिकवते आणि त्याच्यामध्ये इम्युनिटी, वॅक्सिन्स, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन मध्ये खूप इम्पॉर्टंट मोठा टॉपिक आहे. तो मी वर्गामध्ये शिकवते. हा कसा आहे माहिती का, नरोवा कुंजरोवा सारखी गोष्ट आहे. म्हणजे स्मॉल पॉक्स, देवी ज्याला म्हणतो आपण, त्याचं इरॅडिकेशन पण मीच शिकवलेलं आहे. माझ्या मुलांना मिनिमम जी वॅक्सिन्स लागतात ती मी दिलेली आहेत. पण फ्लू सारख्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्या वॅक्सिन्सचं जे लाईफ आहे ते खूप कमी असतं. त्याच्यामुळे ते घेतल्यानंतरही फ्रिक्वेंटली तुम्हाला घ्यावं लागतं. काही स्पेसिफिक रिजन्स मध्ये स्पेसिफिक वॅक्सिन्सचा अजिबात उपयोग होत नाही आणि काही रिजन मध्ये जाताना वॅक्सिन्स कंपल्सरी असतात. त्याच्यामुळे ही गोष्ट पुन्हा मी सांगते इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक आहे. कशी, प्रॉब्लेम वॅक्सिनशी रिलेटेड नसतो, त्याच्यामध्ये जे काही अल्युमिनियम हायड्रॉक्साईड असेल किंवा बाकीच्या गोष्टी ज्या ऍड केल्या जातात की नाही त्याचा फॉर्म तयार करण्यासाठी, ती गोष्टी लहान वयात ब्लड ब्रेन बॅरियर जे आहे ब्रेन मधलं ते क्रॉस करतात आणि त्याच्यामुळे ऑटिझम सारखे त्रास जे ते लहान मुलांना होऊ शकतात. आता मला माझं पहिलं मूल 20 वर्षाचं असताना झालेलं आहे आणि त्यावेळेला मी स्वस्थवृत्त ऑलरेडी शिकलेली होते. पण म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच अडथळ्यांमधून मी माझ्या मुलांना बाहेर काढलंय. पुढची पिढी जी आहे ती सगळी माझी मुलं आहेत असं मी गृहीत धरते. त्याच्यामुळे वॅक्सिन घ्या किंवा वॅक्सिन घेऊ नका हे मी दोन्ही सांगणं पक्षपातीपणाचं ठरेल. ते तुम्ही स्वतः म्हणजे आयुर्वेदिक वैद्य माझ्या स्वतःच्या ओळखीचे आहेत की जे सांगतात काही गरज नाहीये रे त्याला, वॅक्सिन बिक्सिन काय देऊ नका, काही होत नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की हे जे चाइल्डहुड डिसीजेस आहेत ना, त्याने जीव जाणारी मुलं तुम्ही जेव्हा बघितलेली असतात आणि वॅक्सिनचे जे काही 2-4 प्रकारात लाईव्ह अटेन्युएटेड आहेत किंवा टॉक्सिन्स एक्स्ट्रॅक्ट करून त्यांची केलेली आहेत, हे सगळे तसं पाहायला गेलं तर सेफ आहेत. पण कुठल्याही गोष्टींनी लोक मरतात तसे वॅक्सिनने ऍक्च्युअल मेलेले सुद्धा आहेत कॉन्टॅमिनेशनमुळे. पण तुम्ही नेहमी वर्स्ट केस सिनारिओचा जर विचार करत बसलात ना तर पॉझिटिव्ह साइड मिस करण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ज्या बेसिक गोष्टी आहेत की नाही त्याची वॅक्सिन्स जी आहेत ती विचारपूर्वक द्यायला हरकत नाही, पण म्हणून भरमसाठ सगळीच द्यायला पाहिजेत या मताची मी नाहीये. पुढचा प्रश्न एका युनिक माणसाकडनं आलाय. देवदत्त विचारतोय, रेग्युलर प्रॅक्टिस साठी मोटिवेट कसं राहायचं म्हणे. देवदत्त, तू हा प्रश्न केलास मित्रा. बरं, असो, सांगा. नाही, कसं होतं माहितीये का, तुम्ही आजारपणातून उठलात ना की तुमची मानसिक अवस्था जी आहे ती जरा खालावलेली असते आणि अशा वेळेला तुमच्या आजूबाजूचे जे लोक असतात ना त्यांच्याकडून तुला आठवतंय का तुला डेंग्यू झाला होता? नाही. तुला डेंग्यू झाला होता हे तू मग तुला आठवतंय का त्यावेळेला तुझी मानसिक अवस्था कशी होती? त्याच्यामुळे प्रत्येक माणूस जो आहे की नाही तो माणूस असतो आणि त्याला त्याचे लो पॉइंट्स असतात आणि मग अशा वेळेला त्यांनी ते आजूबाजूला माणसं धरून ठेवायला पाहिजेत. फॉर्च्युनेटली म्हणजे माझ्या नवऱ्यासारखा नवरा सगळ्यांना मिळो असा आशीर्वाद इथे असलेल्या मुलींना. तर चैतन्य, आता डेंग्यूचा विषय निघाला म्हणून सांगतो. चैतन्य पण आहे इथेच, सो त्याला डेंग्यूचा विषय निघाला म्हणून सांगतो. माझ्या डेंग्यूच्या काळात मी हायड्रेट राहायला पाहिजे आणि किती वेळा पाणी पिणार. सो ट्रू ऑन फूड्सने मला खूप मदत केली मित्रा.
ठीक आहे. काय रे कारण का त्यांनी नाही, मी त्यांचीच नाव सणात रिकमेंड करतो. कुठे गेला? कळत असेल ना, असेल लाईव्ह. मी हं. तीच रिकमेंड नावं करतो ज्याचा मी खरंच एक्सपिरियन्स केलाय. मला खरंच माहिती की त्या गोष्टीत खरंच गोष्टीचा पोटेन्शियल आहे. उपयोग आहे. हा म्हणून तर तुझी म्हणूनच तुझी दुसऱ्यांबद्दल क्रेडिबिलिटी राग नाही. जास्त आहे ना. मला दुसऱ्यांबद्दल राग नाही. ते श्रीजल वगैरे ते पावडर देतात, कारण का ते प्रोसेस्ड आहे, मला माहिती आहे. तर त्या कम्पॅरेटिव्हली श्रीजल आणि ट्रू वन इज एनी टाइम बेटर असं. ठीक आहे, असो. पुढे धैर्यशील विचारतोय, पॉवर लिफ्टिंग का तुम्हाला आवडायला लागली? कसं आहे माहितीये का, की वयाच्या एका ठराविक टप्प्यावर माणूस आला ना, की त्याला आर्थिक, मानसिक आणि वैवाहिक ज्याला असं म्हणता येतो चॅलेंजेस जे ते उरलेली नसतात. तर खूप काय अशी वीक किंवा बारीक मी कधीच नव्हते. पण माझी आई परत लाईव्ह आहे की नाही मला माहित नाही, पण लहानपणी मला सगळे मेषपात्र म्हणून चिडवायचे. मेषपात्र म्हणजे ज्याला पाण्याने भरलेला तांब्या पण पकडता येत नाही एका हाताने. बापरे, हो का? तर मग व्यायाम करायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या अंगात ताकद आहे आणि चांगल्या पद्धतीने खाल्लं आणि एका ठराविक पॅटर्ननी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग केलत ना, की तुमची ताकद वाढते. पण ती सुद्धा किती वाढणार आहे हे बरेचदा तुमच्या जेनेटिक्सवर सुद्धा ठरतं. तर मला चॅलेंजेस घेण्याची खूप सवय आहे. म्हणजे 19व्या वर्षी लग्न करून 20व्या वर्षी मूल जन्माला घालून, थर्ड इयरच्या आधी मूल 9 महिन्याचं असताना युनिव्हर्सिटीत येऊन, फर्स्ट इयर MD ला दुसरं मूल जन्माला घालून, म्हणजे असं एकात एक ज्या गोष्टी कोणालाही शक्य नाही आहेत अशा मी बऱ्याच केलेल्या आहेत. चालू प्रॅक्टिस 6 महिने बंद करून न्यूट्रिशन एक्सरसाइजचा कोर्स करून असे 100 उद्योग मी केलेत. तर भरतनाट्यम असेल, सायकलिंग असेल किंवा झुंबा असेल किंवा किक बॉक्सिंग असेल, हे सगळं करताना सगळ्यात जास्त चॅलेंजिंग गोष्ट मला पॉवर लिफ्टिंग वाटली. आणि ती मी कोणावरही अवलंबून न राहता परस्यू करू शकते असं मला वाटलं. ओके. आणि अजूनही मला जे करायचं ते मी केलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यातलं एन्थुझियाझम अजून टिकून आहे माझा. ओके. तुम्ही भरतनाट्यम मिस करता का? कधी कधी. ओके. कधी कधी, फारसं नाही. आता मी तुला सांगते, आता ना फक्त ते आयर्न ॲडिक्ट नावाचा टी शर्ट घालायचा राहिलाय माझा. म्हणजे BMS UG ला ऍडमिशन घेताना केलेला एंट्रन्सचा अभ्यास असेल किंवा UGच्या प्रत्येक वर्षी केलेला असेल इयरचा अभ्यास किंवा PGचा एंट्रन्स, PGची प्रिलिम, फायनल, थेसिस, या सगळ्या काळात इतके दिवस मी क्वारंटाईन राहिलेली आहे की क्वारंटाईन हा शब्द मला नवीन नाहीये. आपल्या कोशात जायचं आणि तासन तास अभ्यास करायचा, ही गोष्ट आयुष्यभर मी केलेली आहे. त्याच्यामुळे मला त्याचं दुःख नाहीये. सध्या मला आठवण फक्त माझ्या वजनांची येते. तेवढी एकच गोष्ट मी रिग्रेट करते की माझ्या घरात वजन नाहीये. बाकी मला कशाची आठवण येत नाही सध्या. कारण व्ह्युअर्स मध्ये पण काही आहेत ज्यांना भरतनाट्यम मिस करतात. सो आय होप त्यांची आणि तुमची दोघांची जर्नी लवकर सुरू होईल. भरतनाट्यम पण तुम्हाला करायला वेळ मिळेल. मी म्हणलं ना की मला पॉवर लिफ्टिंग मध्ये जिथपर्यंत पोहोचायचंय तिथपर्यंत पोहोचून झालं की मला बऱ्याच गोष्टी करायच्यात ज्या मी होल्डवर ठेवल्यात. कारण वन थिंग ऍट अ टाइम हे प्रिन्सिपल मी खूप दिवस, खूप वर्ष इनफॅक्ट परस्यू केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह वेगळे असतात. एक्झॅक्टली तुम्ही डाएट प्रिस्क्राईब करताना त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात घ्यायला लागतं की मला सर्टन वेनी परफॉर्म करायचंय किंवा दिसायचंय किंवा गोल्स गाठायचे आहेत, ही सगळ्यांची सेम नसतात. त्याच्यामुळे ते लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. पण माझ्या प्रायोरिटीवर मला नाही वाटत पॉवर लिफ्टिंग शिवाय सध्या दुसरं काही आहे. ओके. ते तेवढ्याचसाठी आहे कारण माझ्यासाठी ते चॅलेंजिंग आहे. माझ्या मते धैर्यशीलला त्याचं उत्तर मिळालं असेल. ओके. __ SCHN चा प्रश्न, त्याचं म्हणणं असं की होम वर्कआउट साठी व्हिडिओ बनवू शकता का? मित्रा, मी सांगतो त्याला मी सांगतो. मित्रा, जर तू युट्यूबला गेला शर्वरी इनामदार असं सर्च केलंस तर होम वर्कआउट व्हिडिओ तुझ्यासाठी तिकडे ऑलरेडी आहे, जिथे वॉर्मअप पासून गोविंदनी काढलाय. तो छान काढलाय, गोविंदनी काढलाय, एडिट केलाय. ऍक्च्युली मला त्याचं वजन तू करायचंय आता हे क्वारंटाईन संपलं की, कारण का आता कॅमेरा पण दुसरा आहे ना, सोनी मार्क 3 आपण घेतलाय. त्यावेळी कुठला निकॉन आणि गोप्रो होता. सो आपण आता अजून चांगला कॅमेरा घेतला असल्याने आपण अजून भारी व्हिडिओ करूयात. ओके. हो. आदित्य ट्रू ऑन. आदित्य म्हणते ओनली ट्रू ऑन. मयूर शिंदे ओनली ट्रू ऑन. राईट. देवदत्त ओनली ट्रू ऑन. वैजयंती ट्रू ऑन.
गाईज खरंच त्या प्रोडक्ट मध्ये पोटेन्शियल आहे. ओके, सौरभ संचिती विचारतोय पनीरला ऑप्शन आहे का काही व्हेज मध्ये? चीज किती खाणार ना तू? आणि तुला ना म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय म्हणजे नेमका? तू संचिती आहे ना, खरंच सो मला नॉनव्हेज येऊन नाही खाऊ भेट. शकत. तुला तो पनीरला संचिती आहे ऑप्शन का पाहिजे? नाही नाही, ना. तसं नाहीये ते. माझ्याकडे भरपूर जैन पेशंट सुद्धा आहेत. नाही नाही इट्स आहेत, पण त्याच्या घरी नाही हा चालत. हा. असं त्याच्या घरी नाही चालत. पनीर पण नाही चालत? नाही नाही, पनीर नाही, पनीर चालतं, पण नॉनव्हेज जर आणि मला असं घराच्या वाटलं. बाहेर चालत नाही ते तो काय काय करतो याची मला यादी हवी. तेही बरोबरच आहे म्हणा. ओके. संचिती तुला मिळालं असेल तुझं उत्तर. कर का त्याला काहीतरी आता. ओके, हाऊ फ्रिक्वेंटली डू यू कार्डिओ वर्कआउट? यू डू कार्डिओ वर्कआउट आणि काय करता कार्डिओ वर्कआउट म्हणून? ऍक्च्युली 52 किलोच्या गटात मी जेव्हा होते ना, तेव्हा मी खूप रिलिजियसली कार्डिओ करायचे, कारण माझी उंची जी आहे ती 5 फूट अप्रॉक्सिमेटली 3.5 पावणे 4 इंच म्हणजे 160 सेंटीमीटर आहे. तर माझ्या उंचीला माझं वजन जे आहे ते बऱ्यापैकी कमी होतं, त्याच्यामुळे ते मेंटेन ठेवताना मला खूप तारेवरची कसरत करावी लागायची. पण मध्ये 2019 ला माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी वेट कॅटेगरी चेंज केली आणि त्याच्यानंतर मी थोडंसं स्वतःला इझी घेतलंय मागचं अख्खं वर्षभर. म्हणजे अल्टरनेट डे वर्कआउट करायचा आणि अल्टरनेट डे ट्वाइस अ वीक सारसबागेत चालायला जायचं. तुला मी पाठवलेत बरेचदा कारंज्याचे व्हिडिओ. हो, मी मला आठवतं. थोडंसं माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी मागचं वर्ष थोडंसं चिल जगले, पण मला जास्त चिल करवलं कोरोनाने. चालायचं. त्याच्यामुळे गो कोरोना. कार्डिओ करायला पाहिजे, नो डाऊट. कार्डिओ करो ना. ओके, चैतन्याचा अगेन एक प्रश्न असा आहे, माणूस ओमनिवरस असून ओमनिवरस आहे हे माहिती असून सुद्धा एवढे डाएटवर गोंधळ का केला जातोय, असं त्याला प्रश्न पडलाय फार मोठा. नाही, प्रॉब्लेम कसा आहे अरे, तुला माहितीये का की हे सगळंच इतकं दिसतं तेवढं ब्लॅक अँड व्हाईट नाहीये. म्हणजे शिकवतानाच आम्हाला कोणत्या तरी एका सरांनी, बहुतेक आमचे विष्णू जोगळेकर सर, त्यांनी रेफरन्स दिला होता की इतिहासात जे काही मोठ्या साथी आल्यात ना, त्याच्यामध्ये स्पेसिफिक भागामधलं स्पेसिफिक प्राण्याचं मांस जे आहे त्याच्यातून रोग पसरलेले, याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे माणसाच्या विचार करण्यावर, वागण्यावर आणि खाण्याच्या पद्धतीवर. म्हणजे बघ ना, काहीच कारण नसून सुद्धा कोरोनामध्ये लोक मांस आणि हे खात नाहीयेत, कोंबड्या बिंबड्या. ज्या वेळेला ऍक्च्युअल त्या प्राण्याला रोग झालेला असतो त्यावेळेला लोक किती घाबरतात आणि त्याच्या पुढे किती पिढ्यांपर्यंत. कारण नॉनव्हेज नाही खाल्लं ना तर माणूस जगतो, सर्व्हाइव्ह होतो, लगेच मरत नाही. आणि ती त्याची जेनेटिक लॉटरी असते की तो किती दिवस सेन या अवस्थेत जगणार आहे. ती तुम्ही किती एक्सप्लॉइट करणार आहात हे तुमच्या स्वतःच्या शरीरावर आणि तुमच्या पूर्वजांवर अवलंबून आहे ऍक्च्युअली स्पीकिंग. आणि त्याच्यामध्ये मागे खूप मोठी थॉट प्रोसेस आहे. आपल्याकडे जे अध्यात्म आहे की नाही, त्याचे सुद्धा इतके अँगल्स आहेत की त्या सगळ्या याच्यातून लोक घोळ का करतात याच्यामध्ये इतक्या इनडायरेक्ट गोष्टींचा इम्पॅक्ट असतो की तुम्ही ते तसं इझिली असं डिस्क्राईब नाही करू शकत. खूप हृदयाच्या जवळ असलेला विषय असतो तो. आणि मला कधी कधी या सगळ्या गोष्टी कन्व्हिन्स करायलाच 3 ते 4 सेशन लागतात. आणि ते चांगले लांब असतात, 1.5-2 तासाचे. बोलणं या गोष्टीवर चालू शकता. ओके, कल्याणी हॅलो तुम्हाला सांगते. हॅलो कल्याणी. हाय. कल्याणी म्हणजे कोण बरं? कल्याणी तांबे. अरे हा, हाय कल्याणी. म्हणून म्हणलं मी. ओके ओके. चैतन्याचा अजून हो राईट, म्हणून मी तिचा उल्लेख केला. मी ओके ठीक. चैतन्य म्हणतोय की किती ऍड करशील, तो मला म्हणतोय. मी पण रेकमेंड करतो लोकांना तुझं प्रोडक्ट. ट्रुवन बद्दल तो सांगतोय. माझा क्लासमेट आहे हरीश उगले, 10वीचा क्लासमेट माझा. तो जॉईन झालेला दिसला मला ते. हाय हरीश. हाय हरीश, व्हॉट्सअप मॅन. हरीश, तुझे काही प्रश्न असतील तर प्लीज खाली कमेंट मध्ये पाठव. मी एक प्रश्न घेतोच आहे आणि माझ्याकडे जास्त, मी त्यांच्याकडनं जो वेळ मागितला होता तो 1 तासाचा होता, जो संपलाय. सो आता हा जो काही तो वेळ घेत आहे त्यांचा कॉल. आता ते जितका वेळ देतील त्याच्यात जर तुझा प्रश्न आला तर आम्ही घेऊ. ओके, स्टडी रुजूचा प्रश्न आहे. होप आय कॅन सी दिस फुल सेशन लेटर. येस,
हो. स्टडी रुजू, तुला हे सगळं सेशन परत बघायला मिळणार आहे, काळजी करू नकोस. पॉवर लिफ्टिंग करताना फिजिकवर कसा इम्पॅक्ट पडतो असा मयूर शिंदे 97 नी प्रश्न विचारलाय. हे उगीच त्याला म्हणा चावू नकोस मला तू. मयूर शिंदे, तू मला डीएम कर, मी तुला सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतो. तू काय कोरोना संपला ना की तुला पर्सनली उत्तर देते म्हणावं मी ते. त्याचा प्रश्न कदाचित असा असावा की जनरली पॉवर लिफ्टर्स जे आहेत की नाही ते थोडे चबी दिसतात. ओके. आणि मग त्याला सध्या मी भरपूर खायला सांगितलंय ना, त्याची उंची भरपूर आहे. तर पठ्ठा ट्रेनर आहे, त्याच्यामुळे त्याला त्याच्या मसल्सवर प्रेम आहे, त्याच्यावर फॅटचा लेअर त्याला नकोय. वजन वाढल्यावर तो जाड दिसेल असं त्याला वाटतंय, पण ते तसं नाहीये. त्याच्यामुळे तुला काय म्हणायचं ते मला समजलंय, मी तुला उत्तर देईन त्याचं. ओके. वरुण भुसारी विचारतोय, बॉडी फॅट कमीत कमी म्हणजे किती असा हेल्दी रेंज काय आहे बॉडी फॅटची? बायकांमध्ये 8 to 20% आणि पुरुषांमध्ये 5 to 15% हेल्दी रेंज सांगितली जाते. माझं स्वतःचं बॉडी फॅट फोटोज ज्या वेळेला मी काढले, वन मिलवर होते बराच काळ, त्यावेळेला 15 ते 16% होतं. आता ते 18 ते 19% आहे. त्याच्यामुळे करंटली, कारण माझा अजिबातच व्यायाम नाहीये, जरा व्यवस्थित खाल्लं आणि व्यायाम केला की ते परत 17% येईल. पण बायकांमध्ये एका टक्क्याने सुद्धा खूप फरक दिसतो फिजिकली. पुरुषांमध्ये मात्र साधारणतः 12 ते 14% बॉडी फॅटचे जे पुरुष आहेत ना ते ऍथलेटिक दिसतात. आणि बॉडी फॅट वर तुमची प्रोडक्टिव्हिटी अवलंबून नसते, एवढं लक्षात ठेवा. कुठल्याही गेमचं स्पेसिफिक ट्रेनिंग आणि त्या पद्धतीने खाणं आणि एनर्जी आउटपुट देणं, या गोष्टी सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे तुमचं एम ठरवताना तुम्ही तुमचं फिजिक हे एम जर असेल ना, तर पहिली गोष्ट स्टिरॉइड्सच्या नादी लागायचं नाही. तुम्ही कुठून सुरुवात करताय, त्यावेळेला तुम्ही कुठे पोहोचणार आहात हा कालावधी जो आहे तो ठरतो. आणि परफॉर्मन्स आणि फिजिक हे दोन गुण अल्टरनेट एका वेळी एक समोर ठेवायचे. दिसण्यामध्ये अडकलेला माणूस आहे की नाही, त्याचा असण्याकडे दुर्लक्ष होतं, हे खरं आहे. ओके. धैर्यशील विचारते, तुम्ही काय वर्कआउट करताय सध्या? पोरांना डोक्यावर घेते आणि स्क्वॉट काढते आणि घरात पुलअप बार आहे माझ्याकडे. आणि सगळ्यांकडे रिक्वेस्ट करते की मला कोणी बार आणि प्लेटा देता का रे म्हणून. म्हणजे त्या जर घरात आणल्या तर एकमेकांच्या डोक्यावर उभं राहावं लागेल अशी परिस्थिती आहे, कारण फ्लॅट मध्ये 5व्या मजल्यावर राहते मी. पण तरी आता 2-3 महिने जर जिम उघडणार नसतील तर मला काहीतरी जुगाड करावा लागेल. ओके. लुहेम विचारतोय, मी तुला सांगणार होते की साधारणतः 15 दिवस किंवा 21 दिवस तसा हेल्थवर किंवा तुमच्या स्ट्रेंथवर खूप इम्पॅक्ट येत नाही तुम्ही रेस्ट घेतली तर. पण तो स्टिम्युलस जो आहे की नाही, तो परत मिळाल्यानंतर तुम्हाला सुरुवात करेपर्यंत साधारणतः 3 महिने लागतात. तो 3 महिन्यामध्ये कुठलीही स्पर्धा येऊ नये, कारण माझे कॉम्पिटिटर्स जे आहेत त्यांच्याकडे बऱ्यापैकी होम जिम्स आहेत. त्याच्यामुळे सध्या मी इन्स्टा बघत नाहीये. फिजिकल डिस्टन्सिंग बरोबर ऍक्च्युअल सोशल मीडिया डिस्टन्सिंग वर पण मी आहे, कारण मला त्रास होतो घरात वजन उचलणारी माणसं बघितली. त्याच्यामुळे माझ्या दुखऱ्या नसीवर हात ठेवू नकोस. राईट. तरी पण तुम्ही लाईव्ह आलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे थँक्यू म्हटलं. पुढचा प्रश्न घेतो. या गप्पा मारताना मला काही प्रॉब्लेम नाही. मी पहिल्यांदा केलं पण मला मजा आली. मुख्य म्हणजे तुझ्याशी गप्पा मारत असल्यामुळे मला असं काही खूप अजीब नाही वाटलं. राईट. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की रॉ प्रोटीन हे फॅट बर्निंग साठी युजफुल आहे का? रॉ पनीर म्हणतोय तो. नाही रे, पनीर तू शिजवून खा नाही तर रॉ खा, त्याचा फॅट बर्निंगशी काय संबंध. आणि तसंही एका सर्टन लिमिट नंतर तुम्हाला भूक भागवण्यासाठी हाय फॅट कंटेंट जो आहे तो लागतो. पनीर मध्ये तसंही प्रोटीन पेक्षा फॅट थोडं जास्त आहे. एकदा तुम्ही फॅट अडॅप्टेड झालात आणि तरीही फॅट जास्त खात राहिलात ना, तर तुमचं बॉडी फॅट पर्सेंटेज आहे त्याला काही फरक पडत नाही. 1000 वेळा हे मी सांगून झालंय की जाहिराती बघून आणि युट्यूब बघून किटो डाएट करणारे लोक असतात ते तिथेच अडकतात. फॅट बॉम्ब्स खातात आणि बुलेट प्रूफ कॉफी पितात आणि पनीर खातात आणि अजून बरंच काय काय करतात. तर ते थोडं प्रायोरिटी चेंज करायला लागते. एकदा अडॅप्ट झाला की फॅट वर काम करायचं असेल ना तर तुम्हाला व्यायाम पण करावाच लागतो आणि व्यायाम ही प्रोडक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं डाएटरी कंपोनंट्स जे आहेत ते थोडेसे मॅनिप्युलेट करायला लागतात. HbA1c कमी होण्याचा दर
कमी होण्याचा दर कमी असतो का राईट न्यूट्रिशनवर पण राईट न्यूट्रिशनवर असून सुद्धा तो दर कमी असतो का? कमी नाही होते पटकन. कसं असतं माहितीये का की HbA1c वाढलेली दिसते ही तिसरी स्टेज आहे. तुम्हाला तळहाताला तळपायाला आग होणं, सारखं झोपावं वाटणं, काम करावं न वाटणं, डिप्रेस जाणवणं, अंगाला खास सुटणं, अशी असंख्य लक्षणं आधी दिसतात की ज्याचा वाढलेल्या इन्सुलिनशी संबंध असतो. ते इन्सुलिन बोंबलून शेवटी प्रोडक्शन बंद होतं आणि फास्टिंग इन्सुलिन लेवल्स कमी येतात. आणि तिसऱ्या स्टेजला HbA1c थोडीशी वाढलेली असते. HbA1c तुमची जर ऍबनॉर्मल असेल ना 10-12 अशी, तर पहिल्या 3 महिन्यात ती 6 डिजिटने खाली येते. म्हणजे जसं तुमचं बॉडी वेट जास्त असल्यानंतर पहिल्या 3-4 महिन्यातच तुम्ही 15-20 किलोनी खाली येता आणि नंतरचे 5-7 किलो जे शेवटचे असतात ते कमी करायला वेळ लागतो. तसं तुमची HbA1c जर 5.9 असेल तर ती 5.4 पर्यंत येईपर्यंत थोडासा वेळ लागू शकतो, कदाचित 6 महिने जाऊ शकतात. त्याची काळजी नाही करायची. तुम्ही नीट खाताय ना, मग HbA1c किती रेटने खाली येते याची काळजी नाही करायची, कारण ती खाली येण्याचं वाट जर तुम्ही नाही बघितली ना तर जी काही औषधं चालू करावी लागतात, बरोबरीने आयुर्वेदिक औषधं घे, मधुमर्दन काढा जो आहे तो पी सकाळी सकाळी, कडू औषधं जी आहेत ती काढा करून पी, म्हणजे लवकर खाली येईल, बाकी काही नाही. ओके. SG सौरभ विचारतोय कीटो डाएट 1-2 वर्षासाठी चांगला आहे का, तुम्ही ते रेकमेंड करता का, ऍडवायझेबल आहे का असं? अरे प्रॉब्लेम असा आहे की कीटो डाएटच्या प्रत्येकाच्या कन्सेप्ट इतक्या वेगळ्या वेगळ्या असतात ना. मी प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट एक बनाना खातो आणि कीटो करतो असं सांगणारे लोक आहेत. त्याच्यामुळे ओव्हरऑल फूड प्रेफरन्सेस जे आहेत ना तुझे, कारण सध्या जे शिकवलं जातं कीटो डाएट 50-50% फॅट आणि प्रोटीन, ते पण कीटो नाहीये. कीटो डाएट, ऍक्च्युअल कीटो डाएट जे आहे की नाही ते मी रेकमेंड करत नाही नॉर्मल माणसाला. ते तुमचं ज्या वेळेला तुम्हाला अगदीच फिट्स येत आहेत किंवा अल्झायमर्स झालाय म्हणून सुरुवातीला तुमच्या डिसीजचा क्युअर म्हणूनचा पार्ट जो आहे ना तो भाग वेगळा, आणि असं जाता जाता 1-2 वर्ष मी कीटो करतो म्हणणं वेगळं. तुझी प्रायोरिटी काय आहे ना त्याच्यावर ठरतं. पण तुला करून बघायचं असेल ना तर मिनिमम 6 महिने तू करायला पाहिजे. मग 2 वर्षासाठी तू सस्टेन करू शकतोस की नाही हे इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक आहे. म्हणजे तुला वेळ लागू नये याची काळजी घे, बाकी काही नाही. राईट. ठीक असेल तर ते शेवटी ते प्रत्येकाच्या मानसिक क्षमतेचा प्रश्न आहे. ओके. तेजस्विनी ठीक आहे. तेजस्विनी म्हणते की ती मगाशी म्हणत होती की ते IBC म्हणजे आयडियल बॉडी कॉम्पोजिशन. ओके ठीक आहे. परत योगिता म्हणते बॉडी कॉम्पोजिशन ज्यांनी अचीव्ह केलेलं असतं ना त्यांना पुढचं परफॉर्मन्सचं टार्गेट म्हणून मी देते. आणि गोविंदची जी शाबासकी आहे की नाही ती त्याला मिळवायची असेल त्यावेळेला त्याला प्लांच म्हणतात ना रे गोविंद. हो, प्लांच म्हणतात त्याला. ती आली की गाठलं जाणार आहे ते. हो, माझं ते गोलच आहे प्लांच. कारण तो दिसायला छानच आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा रोल आहे, त्याचं डेडिकेशन आहे, ठराविक पद्धतीने खाणं आहे आणि तो तसा दिसतो म्हणून त्याच्यासारखं दिसण्यासाठी प्रयत्न करणारे खूप फॉलोअर्स त्याला आहेत. तो चांगलं एक्झाम्पल आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते मिरवलं आणि त्याचा त्याला अभिमान असला तर ते चांगली गोष्ट आहे. गैर नाहीये त्यात. बरं, मस्त, धन्यवाद. शाउट आउट दिल्याबद्दल धन्यवाद. ओके. योगिता म्हणते की 5.7 वरून 5.4 वर यायला 3 महिने लागले HbA1c. चांगलं आहे ना. मग HbA1c तशी 3 महिन्यांनीच टेस्ट करायची असते आणि त्याच्यामध्ये 100 गोष्टींचा फरक पडतो. त्याच्यामुळे उलट चांगल्या रेटने खाली आली आहे, तू काळजी करू नको. आणि तुझं जर म्हणजे कार्ब प्रीडिस्पोजिशन जे आहे की नाही फॅमिलीमध्ये खूप पिढ्यांपासून चालू असेल ना तर ती कदाचित 5.4च्या खूप खाली पण येणार नाही. खूप जाड असणारे आणि 4.9 HbA1c असणारे लोकही मी बघितलेत. त्याच्यामुळे फक्त HbA1c पाशीच सगळं नसतं. ती जर 5.4 वर आलेली असेल ना तर काळजी करू नकोस. जे काय करतेस ना, कार्डिओ असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, खाणं असेल, वेळेवर झोपणं असेल, म्हणजे तुम्ही शेवटी काय खाता, काय ऍक्च्युअली करता आणि डोक्यात काय चाललंय हे सगळ्याचं कॉम्बिनेशन असतं त्याच्या पुढे तुमची हेल्थ म्हणजे. ओके. सर माझा प्रश्न राहील. मित्र, प्रश्न मी मुद्दामून नाही सोडला, तुम्हीच झाला असेल, तू परत प्रश्न विचार. कणाल विचारतोय शुगर फ्री, अरे गेला प्रश्न, एक मिनिट. किंवा सुक्रालोस बद्दल तुमचं काय मत आहे? स्वतः मी वापरते आणि मी सांगते ते म्हणजे स्टीविया. ओके.
तुमचं ते शुगर अल्कोहोल्स जे आहेत की नाही, किंवा एस्पर्टेम जे आहे, किंवा बाकीचे स्वीटनर्स जे आहेत, ते इनएव्हिटेबली तुम्ही विकत प्रोडक्ट घेता त्यावेळेला त्यात जर असतील तर तुम्ही काही करू शकत नाही. पण तुम्हाला स्वतःला वापरायची वेळ असते की नाही, त्यावेळेला तुम्ही स्टिविया वापरा सरळ. आणि ते त्याला माहिती आहे. आणि सुक्रोलोज मी देत नाही. सुक्रोलोजचं प्रोटीन सुद्धा मी माझ्या मुलांना किंवा ज्या माझ्या प्रेग्नंट बायका, लॅक्टेटिंग बायका आहेत की नाही, त्यांना देत नाही मी. कारण ज्या गोष्टी माहितीच नाहीयेत किंवा त्याचे लॉंग टर्म इफेक्ट काय आहेत माहिती नाहीयेत, ते प्रिस्क्राईब करण्यात पॉइंट नाही काय. खरंय. प्रश्न तर सगळे संपले त्यांचे, पण माझे बरेच प्रश्न आहेत. तर पण मला तुमच्या वेळाचं माहिती नाही. सो कसं काय करायचं? अरे लॉकडाऊन असतं ना, वेळाची काय काळजी करतो तू. काल पोराबरोबर मी कॅश फ्लो नावाचा गेम खेळले. त्याच्यामध्ये जवळजवळ आम्हाला 12:30-1 झाला होता ते संपेपर्यंत. तो गेम संपल्याशिवाय उठायचं नाही असं ठरलेलं होतं. त्याच्यामुळे तुला वेळ असेल तर मला बोलायला काय प्रॉब्लेम नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला उलट आवडेल. बोलण्याची भाषा आणि माध्यम जर मराठी असेल ना, तर मी नॉनस्टॉप 36 तास पण बोलू शकते. ओके. कणात म्हणते की त्यांनी तो प्रश्न लोकांसाठी विचारला होता, कारण का लोकांना माहिती नाहीये ना. अच्छा, मग लोकांसाठी मी सांगते की ना, स्वतः म्हणून वापरायचं असेल स्वीटनर तर स्टिविया वापरा. ते पण पोत्याने खाऊ नका, कारण पोट बिघडतं त्याने. हे वापरतो जी असते जैविकचं. मला तू दिसतच नाहीयेस मला, पण तू जे वापरतोस ते वापर. बर. तुझा आवाज येतोय मात्र मला. अच्छा, काळं येते का सगळं? नाही, गोल फिरते असं. तू ओके. आणि असं गोल. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम. बरं, पुढचा प्रश्न असा आहे की घरी असेल तर फंक्शनल केलं, घरी असेल तर फक्त फंक्शनल केलं तर रिझल्ट मिळेल का? आणि किती कॅलरीज बर्न व्हायला हव्यात? तर कसं असतं माहितीये का, की काही लोक म्हणतात की कॅलरीज मॅटर नाही करत किंवा कॅलरीज बर्न करणं ही कन्सेप्ट आहे ती तशी योग्य नाहीये. पण कीटो डाएट करून सुद्धा जाड होणारे लोक मी बघितलेत. तुमचं टोटल कॅलरी इनटेक जो आहे ना, तो मॅटर करतो, नक्कीच मॅटर करतो. आणि कॅलरीज बर्न करायचे असतील तुम्हाला तर पळणं आणि फंक्शनल करणं हे उपाय आहेत. पण ते कधी, ज्या वेळेला तुम्हाला वजन अवेलेबल नसतात तेव्हा. एक्झॅक्टली तेच सांगते मी, की जेव्हा तुम्हाला फूडच अवेलेबल नाहीये त्यावेळेला वे प्रोटीन पिणं ही टोटली वेगळी गोष्ट आहे. आणि वे प्रोटीननी फॅट बर्निंग होतं म्हणून वे प्रोटीन घेणं हे इक्वेशन बरोबर नाहीये. तसं फंक्शनल ट्रेनिंग जे आहे त्याच्यामध्ये लोकांना एक किक बसते, की जी कार्डिओ केल्यानंतर किंवा हिट ट्रेनिंग जे आहे ते केल्यानंतर बसते. तुम्हाला काहीच अवेलेबल नाही ना त्यावेळेला तुम्ही ते करायला पाहिजे. पण तुम्हाला पुरेसे जेनेटिक्स नाहीयेत, तुमचं खाणं पिणं चांगलं नाहीये आणि तुम्हाला 6 पॅक्स हवेत आणि तुम्ही फक्त फंक्शनल ट्रेनिंग आणि कार्डिओ करताय, तर ते तुम्हाला होत नाही ते बरोबर. त्याच्यामुळे तुमचं एम काय आहे त्याच्यावर ते ठरणार आहे. ओके. तेजस्विनी म्हणते की स्टिवियाची आफ्टर टेस्ट कडू असते, म्हणून दुसरं काही ऑप्शन आहे का? स्टिवियाची स्टिविया मिळतात ना आपल्याकडे कमी हे वालं. आता मला काय जाहिरात नाही करायची, पण तू घेतोयस ते झेविकचं असेल किंवा सिरोवियाचं स्टिविया असेल. माझं झेविकचं आहे. काय फरक पडतो? चांगल्या गोष्टी एरवीच ओरडून सांगाव्यात. ओके. इथे एक वेगळा आगळा प्रश्न आलेला आहे की हर्बल लाईफ शेक कितपत पिणं योग्य? पुष्कर देशपांडे विचारतोय. पुष्कर देशपांडे म्हणजे देवदत्तचा विद्यार्थी आहे माझ्या माहितीप्रमाणे, योगा प्रॅक्टिशनर. तर ते काय प्रोटीन शेकच देतात ना, तर प्रोटीन शेकच घ्यायचं असेल तर बेस्ट बँग फॉर युअर बक इज ऑलवेज वे प्रोटीन. ओके. कुठल्या तरी प्लांट पासून एक्स्ट्रॅक्ट काढलेलं जे प्रोटीन आहे ते सबस्टँडर्डच असणार आणि तुमच्या पैशाच्या मानाने त्याचं आउटपुट पण कमी असणार. त्याच्यामुळे वे प्रोटीन घे. तू देवदत्तचाच आहेस तर मी तुला हक्काने सांगू शकते वे प्रोटीन घे. बाकी कशाच्या नादी लागू नको. ते पण नीट खात असेल तर त्याची गरज नाही. ओके, ठीक आहे. स्टडी रुजू विचारतोय की क्रिएटिन घेणं योग्य आहे का? जेव्हा तुम्ही इंटरमिजिएट किंवा ऍडव्हान्स लेवलला जाता ना, क्रिएटिन स्टोअर्स तुमचे कमी पडायला लागतात आणि तुम्हाला तो छान जो मसल आयसोलेशनचा पंप आवडतो, तुमच्या किडन्या व्यवस्थित काम करतात हे तुम्हाला माहिती आहे. बरेचदा असतातच त्या काम करत, तर मग क्रिएटिन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. पाणी पिणे यावरच तुम्हाला सविस्तर बोलता येईल का? देवदत्ताचा तो विद्यार्थी नाहीये, देवदत्ताचा तो मित्र आहे असं त्यांनी सांगितलं. देवदत्तानी पुष्कर हा त्याचा मित्र आहे. ओके. तर पाणी पिणे ह्याच्यावर अख्खा ग्रंथ
आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे उषपाल नावाची जी गोष्ट आहे की नाही, सकाळी उठल्या उठल्या आपल्याकडचे जुने लोक पितात हो, तांब्याभर पाणी. लोटाभर पाणी. राईट राईट. निसर्गोपचारात पितात लिंबू मध पाणी. त्यातलं मध पिऊ नका, लिंबू पाणी प्यायला प्रॉब्लेम नाही. ओके. दुसरी गोष्ट, जेवणाच्या नंतर लगेच घटाघटा पाणी पिऊ नये असं सांगितलंय. जेवणाबरोबर थोडं थोडं घोटघोट पाणी प्यावं असं सांगितलंय. उन्हाळ्यामध्ये गरम केलेलं आणि हिवाळ्यामध्ये माठात गार केलेलं पाणी प्यावं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर उदकाचे जे काही 100 प्रकार आहेत त्याच्यामध्ये षडंगोदक जे आहे, म्हणजे मुस्तपर्पटक उशिरा म्हणजे वाळा किंवा घातलेलं पाणी किंवा ओवा, धणे, जिरे वेगळे वेगळे घालून केलेलं कोकम घालून केलेलं फ्लेवर्ड वॉटर जे आहे, त्यांनी पाण्याचा इंटेक थोडा जास्त होतो. जसं ना एकाच वेळेला जास्त अन्न खाऊ शकणारे लोक असतात, पण एका वेळेला जास्त जात नाही म्हणून थोड्या थोड्या वेळाने खाणारे पण लोक असतात, तसं प्रत्येकाची पाण्याची गरज वेगळी असते. पाण्याची कमतरता दिसते की नाही त्यावेळेला ओठ फुटणं, संडास कडक होऊन फिशर होणं, अंग तडतडणं, त्याच्यानंतर डोकं हलकं वाटणं, त्याच्यानंतर अंधारी येते डोळ्यासमोर तसं होणं, हे लक्षणं दिसायला लागतात. साधारणतः 2.5-3 बैठं काम आहे, 2.5-3 लिटर पेक्षा कमी पाणी पिताय तर आठवण ठेवून प्यायला पाहिजे. आणि घाम जास्त असेल, व्यायाम करत असाल आणि क्रिएटिन घेत असाल तर पाणी जास्त प्यायला लागतं. आठवणीने प्यायला लागतंय. माझ्याकडे आता पण आहे. ओके. कोमलचा प्रश्न आहे की कन्झ्युमिंग कोल्ड वॉटर कॅन लीड टू पुअर डायजेशन और कॉन्स्टिपेशन. ज्या वेळेला तुम्ही उन्हाळ्यात असता की नाही त्यावेळेला थंड पाणी जे आहे ते तुम्हाला आवश्यक असतं. एरवी फ्रिजचं पाणी पिऊ नका म्हणून सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर ठणाणा ओरडत असतात. भर दुपारी उन्हातून आल्यावर पण लगेच पाणी पिऊ नका फ्रिजचं असं सांगितलं जातं. पण ज्या वेळेला त्याच आयुर्वेदामध्ये सुद्धा वाळा लावलेले पडदे वापरा, चारी बाजूनी पाणी असणाऱ्या महालामध्ये जाऊन राहा, वाळ्या घातलेला थंड पाणी प्या, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि आढ्यरोगी भिषक वश्य, जो अफोर्ड करू शकतो, वैद्याचा ऐकतो आणि जे झालंय ते सगळं सांगतो आणि सहनशील असतो असा रुग्ण असायला पाहिजे, असं आयडियली आयुर्वेदाने सांगितलंय. त्याच्यामुळे ज्याला शक्य आहे उन्हाळ्यात थंड पाणी पिणं त्याने ते प्यायला पाहिजे. ते हेल्दी माणसाची गोष्ट चालली आहे. ज्याचं डायजेशन अफेक्ट होतंय त्याला ऍक्च्युअली महास्रोतसाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि पाण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकीच्या 100 गोष्टी आहेत ज्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे स्वतः उष्ण प्रकृतीचे असता, घाम येतो तुम्हाला, त्यावेळेला बळजबरीने गरम पाणी पिऊ नका. हा तुमचा घसा बसलाय तर मग थंड जे आहे त्याने म्युकस मेम्ब्रेन तुमचं तडतडतं आणि घशाचा अजून त्रास होतो. त्याच्यामुळे सर्दी झाली आहे, कफाचे आजार आहे आणि थंड पाणी पिताय हे बरोबर नाही, हे लॉजिक आहे. पण शिक्षा म्हणून 12 महिने 13 काळ गरम पाणी पिणं काय बरोबर नाहीये. माझ्या कितीतरी वेळा जिम मध्ये थंडीमध्ये माझ्या बाटलीत गरम पाणी असतं, पोरं उचलतात पितात आणि म्हणतात मॅडम हे काय. मी म्हणते अरे थंडी चालू आहे, मला बरं वाटतं गरम पाणी. पण उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात गरम पाणी घेतलंस तर काय हाल होतात तुला काय सांगू. इतका घाम येतो आणि रेस्टलेस होतो. त्याच्यामुळे पचन सुधारलं पाहिजे म्हणून गरम पाणी प्यायचं, वेळ काळ परिस्थिती न बघता, हे काय बरोबर नाही. ओके. पुढचा प्रश्न तेज_9191. हाय फॅट आणि प्रोटीन, लो कार्ब, गुड फॉर सायकलिंग और स्प्रिंटर्स बिकॉज मोस्ट ऑफ द सायकलिस्ट प्रेफर कार्ब ऍज अ एनर्जी सोर्स. टिम नोक्स नावाचा जो डॉक्टर आहे, सायंटिस्ट पण आहे, त्याची जी मॅजिक पिल नावाची डॉक्युमेंटरी आहे की नाही, आहे वाटतं नेटफ्लिक्सला आहे. मॅजिक पिल का? हा मॅजिक पिल, ती बघ तू तेजस. आणि स्प्रिंटर्स आणि सायकलिस्ट जे आहेत ना ते एन्ड्युरन्स ऍथलीट्स आणि हे तू शिकलेला आहेस K11ला. एन्ड्युरन्स ऍथलीट्स आहेत का स्प्रिंटर आहेत, हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कार्ब लोडिंग जे आहे की नाही ते ऍडव्होकेट करणारा पण टिम नोक्सच आहे आणि हाय प्रोटीन हाय फॅट डाएट ऍडव्होकेट करणारा पण टिम नोक्सच आहे. त्याच्यामुळे स्वतः तो काय माणूस म्हणतो ना, कारण तो माणूस स्वतः आयर्न मॅन ऍथलीट आहे आणि त्याला डायबिटीस झालेला होता, त्यावेळेला तो जागा झालाय. म्हणजे जोपर्यंत तुमच्या बरोबर तुमचं युथ आणि ब्लड मार्कर्स आहेत तोपर्यंत तुम्ही अब्यूज करू शकता कार्ब्सला. काही लोक आयुष्यभर कार्ब्स खातात आणि त्यांना काय होत नाही आणि त्यांच्याकडे बघून बाकीचे लोक सगळे त्याला आहारी जातात.
हे प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्यामुळे तुला जेवढ्या प्रमाणात शक्य तेवढ्या प्रमाणात जर ऍक्च्युअल रेसच्या वेळेला तू काप अब्युज केले ना तर कदाचित फरक नाही पडणार, पण अडॅप्टिव्हिटी जी आहे की नाही तिचा अनुभव एकदा स्वतः ते डाएट करून वर्षभर घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. ओके, ठीक आहे. किडनी स्टोनला काय करता येऊ शकेल का असं 6464_प्रिन्स विचारतोय. आयुर्वेदिक औषधं घे ना, किडनी स्टोन पळून जातात. आताच उघडलं कोरोनाचं की जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जा, किती मोठे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. पाणी प्यायचं, मुख्य म्हणजे शहाळं प्यायचं. बस्ती शोधून सांगितलंय ते. गोक्षुरासारखी औषधं घ्यायची, हाजरल यहूद वरुण चा काढा जो असतो तो घ्यायचा. खूप चांगलं काम करतात. मूळव्याध, मूतखडा, हे जुने आजार जे आहेत की नाही त्या सगळ्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा खूप उपयोग होतो. ओके, सो प्रिन्स तुला उत्तर कळालं असेल. नारळ पाणी म्हणजे ट्रू 1P बर का. ओके, सांगितलं मी त्याला. ऐकलं त्याने. ओके, पुढचा माझा प्रश्न असा आहे, मला असा की लोकांना नॉर्मली प्रश्न असतो की मी कुठला डाएट करू. सो टेम्पलेटाइज केलेलं आहे. सो त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं की मी कुठला डाएट करायला पाहिजे, असा जो प्रश्न असतो त्याला तुम्ही काय उत्तर द्या? म्हणजे आता एवढं सगळं बोलून झाल्यानंतर मी सांगेन की भेटायला ये मला. नाही, DM कर, म्हणजे मी ते कार्ड पाठवते. सो त्या पत्त्यावर तू ये, पेरुगेट पोलीस चौकीच्या मागे. मला आहार क्लिनिकची काही स्टोरी वगैरे असेल तर ती सांगा ना प्लीज. कसं आहे माहितीये का की आहरती हा संस्कृत शब्द जर घेतला ना तर ज्याचं कशाचं आपण ग्रहण करतो माणूस म्हणून त्या सगळ्याचा आहारात समावेश होतो. म्हणजे आपली पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत, डोळ्यांनी बघणं, वास घेणं, खाणं, कानातनं एखादी गोष्ट जाणं, डोक्यातले विचार बघतो आपण, ते सगळं म्हणजे आहार साठी तू पण काम करतोयस तुझ्या इन्स्टा हँडल थ्रू. आणि ज्या वेळेला मी विचार केला, म्हणजे झालं काय माहितीये का, प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन शिकवण्यामध्ये मी 8 वर्ष. औषध हा काही कुठल्याही जुन्या आजारावरचा उपाय नाहीये हे प्रत्येक डॉक्टरला माहिती असतं. लाईफस्टाईल चेंज पाशी गोष्टी येतात आणि तुम्ही माणूस म्हणून जन्माला येता त्यावेळेला तुम्ही कुठल्या गोष्टींचा बेसिकली विचार करायला पाहिजे तुमच्या आयुष्याची इमारत उभारण्यासाठी. त्याचा खूप मोठा बेस आहे. म्हणजे माझे जे आजोबा आहेत ना, बाळासाहेब भारदे, ते म्हणायचे की भोग भोगण्यासाठी माणसाला योग साधावा लागतो. म्हणजे उपभोगाचं मूळ सुद्धा शेवटी तुम्ही काहीतरी स्पेसिफिक डिसिप्लिन लाईफ जगता त्यावेळेला तुम्हाला आयुष्य उपभोगणं सोपं जातं. हे सगळं तत्वज्ञान माहिती असणं आणि ऍक्च्युअली त्याचा व्यवहारात वापर करणं, ह्या 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यावेळेला माझा स्वतःचा हात डिस्लोकेट झाला होता तेव्हा मला कळलं की प्रायोरिटीवर तुमची हेल्थ, तुम्ही स्वतः हेल्थ प्रोफेशनल असताना नसते ना. आणि मी सांगितलं तुला तसं व्हेजिटेरियन योगासन करणारी मुलगी मी होते. जाड नव्हते कधी फारशी, पण काय म्हणतो त्याला, ते काही सगळं पटत नाही आपल्याला. आपण करतो ते काहीतरी आपल्याला शोधायला पाहिजे, ही एक आतून जाणीव असते माणसाला, कमतरता असते. त्या ह्याच्या थ्रू मला ही सगळी लाईफस्टाईल कळली की आपण आयुर्वेदात शिकलो, आपल्या आजी आजोबांकडून शिकलो, आई वडिलांकडून शिकलो, त्या सगळ्यात सुद्धा अजून काहीतरी आपल्याला ऍड करायला पाहिजे, जेणेकरून छाती ठोकपणे मी मुलांना सांगू शकेल की बाबा माझ्या आई वडिलांनी मला हे दिलं आणि मी तुम्हाला हे देणार आहे. त्यावेळेला मला हे कळलं की ही खूप छोटी गोष्ट आहे. आयुष्यात लोक शास्त्रज्ञ होतात, स्पोर्ट्स पर्सन होतात, छान गायक होतात, छान बिझनेसमॅन होतात, पण त्यांना जर असं वाटलं ना की मी अन्न अफोर्ड करू शकतो तर मी काय खायला पाहिजे, हा कॉलम चेक करण्यासाठी मला एक माणूस हवंय. तर ते एक्सपर्टीज माझं असावं ह्या दृष्टिकोनातून मी ती गोष्ट, की तिथे मेंटल, फिजिकल, सायकोलॉजिकल लेवलवर मी त्यांना पुरी पडली पाहिजे की तुम्ही हे खा, का खा, किती दिवसासाठी तुम्हाला हे करावं लागेल, या ट्रॅकवर ठेवण्यासाठी त्यांना जी मदत मिळायला पाहिजे ती मी करावी. आणि मग डाएट न्यूट्रिशनची प्रॅक्टिस जर सुरू करायची तर ते फक्त खाणं या गोष्टीविषयी नक्कीच नसतं. आणि म्हणून तो आहार ग्रहण करणारी प्रत्येक गोष्ट. इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आहार हे त्यांच्या क्लिनिकचं पण नाव आहे, जे पेरुगेट पोलीस चौकीजवळ आहे. जर तुम्ही गुगल केलं तर आहार क्लिनिक, तर ब्राह्मण कार्यालयाच्या समोर त्यांचं तिकडे एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर आहे, बरोबर? हो, साईराम अपार्टमेंट है ना. तर तिकडे जा जर काही डाऊट्स असतील, कारण का
हे सेशन्स तासनतास चालू राहतील, तरी सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचा मी प्रयत्न केलाय. पण शेवटी कसं आहे की प्रत्येकाला घड्याळाकडे बघून थांबावं लागतं. तसं दुसरं एक तासाभराचं सेशन आता पुढच्या 10 मिनिटात संपतंय. पण इथे एक मिहिरची एक कमेंट येते. fitness.mihir म्हणतोय की पॉवर लिफ्टिंग लेजंड इज ऑनलाईन. तो तुम्हाला पॉवर लिफ्टिंग लेजंड म्हणतोय. थँक्स मिहिर फॉर कॉम्प्लिमेंट. थँक्यू मिहिर. ओके, हे प्रश्न भरपूर आहेत. म्हणजे मला असं वाटतंय की ओके घेऊयात आपण ते प्रश्न नोट. हा, एकतर नोट डाऊन करा किंवा त्यांना डीएम करा, मी असं सांगतो. कधीतरी एक दोन घेतो, स्टडी रुजूचा घेतो. जरा स्टडी वाटतोय तो प्रश्न मला. कितीतरी बियर पिणं हे चांगलं असतं असं म्हणतात, याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? कधीतरी शेण खाणं पण चांगलं असतं. ऍक्च्युली गोमलमूत्राचा पंचगव्याचा अभ्यास जो आहे तो करणारे आणि पंचगव्याची औषधं पुरवणारे जे लोक आहेत की नाही, ते ऍक्च्युली म्हणजे आयुर्वेदाची ब्रांच आहे बरं का ती, ज्यात पंचगव्य वापरलं जातं औषधासाठी. तर बियर पिली पाहिजे, हार्ड ड्रिंक्स घेतले पाहिजे. दारूनी हार्टसाठी चांगली असते, त्याने खोकला सुधारतो. आयुर्वेदामध्ये आसव आणि अरिष्ट दिलेली आहेत औषधावर. तर ना बियर आणि आयुर्वेदातली आसव अरिष्ट हे खूप दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सांगताना मी सांगते की जसं अल्कोहोल पिऊन फॅटी लिव्हर होतं ना, तसं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ऑलरेडी साखर खाऊन लोकांना होतंय. अल्कोहोल किंवा बियर जी आहे ती धान्यापासून केलेली असते, त्याच्यामुळे तुम्हाला ज्याला बेली फॅट वाढायची टेंडन्सी आहे की नाही, तोंड सुस्त आणि पाय सुसतात दुसऱ्या दिवशी उठलं की, त्या सगळ्यांना मी सांगते की तुम्हाला व्यसनं जी आहेत ना ती माणसाला असावी लागतात, हे मला मान्य आहे. कारण त्याच्यातून माणसाला डोपामिन मिळतं आणि रिवॉर्ड सिस्टीम असते ती. त्याच्यामुळे तुम्हाला व्यायाम करायचं व्यसन लावायचंय, तो चांगला असतो म्हणून का बियर प्यायचं व्यसन लावायचंय, ती चांगली असते म्हणून, हा विचार करणं हाच आहाराचा पार्ट आहे. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी वाईट आहेत हे माहिती असून सुद्धा त्या चांगल्या आहेत असं एकदा कुठेतरी ऐकलं ना की माणूस त्या पद्धतीने विचार करायला लागतो. आणि ही फॅक्ट आहे बरं का. आणि मगाशी कोणीतरी जो प्रश्न विचारला होता ना, माणूस ऑमनिव्होर आहे हे माहिती असून सुद्धा एवढा घोळ का, कारणच घोळ करण्याचं कारणच हे आहे की माणूस हा विचार करणारा आणि सुखलोलुप वृत्तीचा प्राणी आहे. नाहीतर एवढी प्रगती माणसाची कधीच झाली नसती. म्हणून सांगताना आयुर्वेदात काय सांगतात की हिताहितम सुखम दुःखम. पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे की हितकर काय आहे आणि त्या हितकर गोष्टींची यादी तयार करायची आणि मग त्यातलं सुखकर शोधायचं. सुखकर म्हणजे काय, जे तुमच्यासाठी तुम्हाला लक्झरी ज्याची वाटू शकते किंवा जे आवडतं ते, त्याची पहिली क्रायटेरिया काय आहे, ते तुमच्यासाठी हितकर पाहिजे आणि बियर त्यात येत नाही. दॅट्स इट, फुल स्टॉप. ठीक आहे, स्टडी रुजू आयोग तुला त्याचं उत्तर मिळालं असेल. बाकीचे जे प्रश्न आहेत ते मे बी तुम्हाला डीएम करतील, कारण सगळे प्रश्न घेत बसलो तर सकाळ होईल है ना. जाता जाता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की असा कुठला एक मेसेज आहे जो तुम्हाला क्वारंटाईनच्या काळात असू दे किंवा ओव्हरऑल लाईफस्टाईल मध्ये असू दे, तो तुम्हाला लोकांना द्यायला आवडेल? मला स्वतःला आणि दुसऱ्यांना सुद्धा सांगताना मी हेच सांगते, दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. फॉर्च्युनेटली आपली पुढची पिढी आणि त्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा हे जग बघायला मिळणार आहे. आणि क्वारंटाईन संपल्यानंतर सुद्धा कोरोनाची भीती संपली असं होणार नाहीये, ते बरेच दिवस चालणार आहे प्रकरण सगळं. जग हे जे आहे की नाही, हे तुमच्या उपभोगाचं साधन आहे. पण तुम्हाला स्वतःला जर या जगात असताना फुलफिलमेंट मिळत नसेल तर ती शोधण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाचा मार्ग निवडला पाहिजे. अशा लोकांना जवळ केलं पाहिजे. आणि तुमची जी पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी एक छोटीशी तरी कुठली गोष्ट असेल जी तुम्ही सोडून जाऊ शकता, त्याच्यावर नक्की काम केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यासाठीच माझी धडपड चालली आहे, बाकी काही नाही. मजा तर करायलाच पाहिजे, कारण माणूस म्हणून जन्माला आलाय, हे तुम्हाला परत कधी मिळणार आहे दॅट आय डोंट नो. पण मजा करायला पाहिजे म्हणजे उत्मात करायला पाहिजे, आयुष्यभर करायला पाहिजे. आणि ती असं होत नाही. कधीतरी तुम्हाला शिस्तीत जगावंच लागतं आणि ते शिस्तीत जगताना सुद्धा मजा करता येऊ शकते, ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. राईट, मस्त. जो काही छान संदेश तुम्ही दिलाय, आय होप सगळ्या फॉलोअर्सना कळालं असेल. मला पण छान वाटलं. आपण परत भेटू. येस, नक्कीच. थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर युअर टाइम, फॉर युअर गायडन्स, फॉर युअर आन्सर्स.